कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य होईल सेवक, कोण पुण्याचा होईल सेवक, गंधर्विक दूरवले, गंधर्विक दूरवले, सेवक जय गणपतीक दुरावले, शिवय ममाज दाविनायगना, शिवय ममाज दाविनायगना, अंतरेच खूना प्रगट खुना अंतरिचा खुना प्रगटोनी खुना खुना अंतरिचा खुना प्रगटोनी प्रगटोनी
कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐसी वर्णे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठोबा ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचं 4 चरणांचं आणि त्या अवतारी महापुरुषांची सेवा कोण्या योगानं मला घडेल आणि अशा पद्धतीची याचना करणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना म्हणतो श्री संताची माथा नाव
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐसी वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटून प्रस्तुत प्रतिवर्षी श्री संत नरहरी सिद्ध म्हणजे दादा स्वामी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ देवभक्तांच्या भेटी प्रित्यर्थ 3 दिवसांचा हा सोहळा आपण सर्वजण संपन्न करतो. त्याला आपण सर्वजण उत्सव म्हणतो. त्या उत्सवातील असणारी ही दादा स्वामींच्या पुण्यतिथीची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत आणि हे भगवंता मला अशी वरमस्तूत सांगू जेणेकरून द्वंद्वातीत झालेल्या महापुरुषांची सेवा मला करता येईल. म्हणून त्या महापुरुषांच्या सेवेकरिता जगद्गुरु तुकोबाराय आतुर झालेले आहेत. कसे भेटतील ते संत, कोणत्या रूपाने भेटतील संत, तुकोबारायांच्या पोटातले भाव आहे. मी असं काय पुण्य केलं म्हणजे मला त्या संतांच्या सेवेपर्यंत जाता येईल. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, असं काय पुण्य करू देवा की ज्या माध्यमातून मला संतांची सेवा घडेल. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही कोणाचा सेवक व्हायचे जेही द्वंद्वाधिक दुराविले ज्यांनी द्वंद्व घालवलेला आहे. द्वंद्व म्हणजे द्वैत ज्यांनी पूर्णपणे घालवलेलं आहे आणि त्यांची सेवा मला कशा पद्धतीने घडेल असं मला सांग. कारण संतांची भेट होणं फार कठीण असतं महाराज. बहुबाबा घड आहे संत भेटी, संतांची भेट होणं फार कठीण आहे. परी जग जेठी करुणा केली जग जेठी नाम परमात्मा, या परमात्म्यानं कृपा केली तरच संत भेटत असतात. म्हणूनच भगवंताच्या समोर विनंती करतात की देवा तूच मला ती वर्म समजून सांग जेणेकरून मला ते संत भेटतील, मला त्यांची सेवा अशा पद्धतीने करता येईल. जर तुम्हाला ते संत भेटले तर मग काय कराल. तुका म्हणे मग नाही वृत्तीवर मी वृत्तीवर येणार नाही. सुखाचे शेजारी पहुडेन मी सुखरूप अवस्थेला प्राप्त होईल, अद्वैत स्थिती मला प्राप्त होईल अशी भावना जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर त्यांनी व्यक्त करतायत. जणू मागणीच तुकोबाराय भगवंताच्या समोर मागतायत. त्या संतांच्या भेटीची त्यांनी मागणी तुकोबारायांच्या पोटात आहे आणि भगवंताच्या समोर व्यक्त करतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. आज श्री संत दादा स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं हरिकीर्तनाची ही सेवा 3 दिवसांचा सोहळा आपण सर्वजण संपन्न करतो. काल दिवसभर त्यांनी गजबजाई साराचं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. आज दिवसभर त्यांनी अभिषेक आरती त्यानंतर ही कीर्तन आणि उद्या भगवान भक्ताला भेटण्याकरिता जातील.
पालखीत बसून त्यांनी भगवान आणि दादा स्वामींपर्यंत हरिस्वामींपर्यंत जाऊन त्यांना भेट देतील. रात्रभर सगळ्या गावातल्या लोकांना उपकृत करतील आणि मग परत पहाटे ही पालखी मंदिरामध्ये येऊन पुन्हा भगवान आपल्या स्थानावर आरूढ होतील. वर्षातून एकदाच हा प्रसंग त्यांनी घडतो. सर्व ग्रामस्थांना परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन, भगवंताचा स्पर्श त्यांनी घडतो आणि तो वर्षातून एकदाच घडतो. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की स्वयंभू असणारा हा देव या ठिकाणी विद्यमान आहे. तो आपल्या सर्वांकरताच आलेला आहे. नव्हे निमित्त फक्त दादा स्वामींचं झालं. एकाच्या कैवाडे भोगवे अनेकांचे कोडे, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. एकाच्या निमित्तानं परमात्मा म्हणजे स्वामींच्या निमित्तानं परमात्मा या स्थानावर आला. पण फक्त त्यांचाच का उद्धार करण्याकरिता, कल्याण करण्याकरिता असं नाही, तर आपल्या सर्वांचं कल्याण करण्याकरिता परमात्मा या ठिकाणी उपस्थित आहे. या भगवंतानं त्याच्या भक्ताला दिलेलं वचन आहे की प्रतिवर्षी मी तुला भेटण्याकरिता येईन. आणि म्हणून त्यांनी पालखीत बसून हा देव तिथपर्यंत भक्ताच्या भेटीकरिता जातो. जसं ज्ञानोबरायांना पांडुरंगाने वचन दिलं होतं की मी तुला भेटायला येईन, आणि म्हणून त्यांनी पांडुरंग परमात्म्याची पालखी आणि ज्ञानोबरायांच्या भेटीकरिता अशा पद्धतीने भगवान रथात बसून ज्ञानोबरायांच्या भेटीकरिता येतात. तसं त्यांनी म्हणत हा परमात्मा दादा स्वामींच्या भेटीकरिता जातो, हे वैभवच आहे. म्हणून हे फार वर्षांपासून आपण हा सोहळा त्यांनी पाहतो. त्याचा उचित काळ आता आलेला आहे. कसा उचित काळ? आतापर्यंत आपल्याला संपूर्ण परंपरेचं ज्ञान नव्हतं. आतापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या. कर्मधर्म संयोगाने त्या देवानच सर्वांच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि ही परंपरा आपल्याला त्यांनी कळाली. काय परंपरा कळाली? श्री संत दादा स्वामी यांचं खरं नाव नरहरी असं आहे. आणि ते त्यांनी नाथांच्या कृपेने सिद्ध झाले, सिद्ध महापुरुष झाले, म्हणून नरहरी सिद्ध असं सर्वजण त्यांना म्हणू लागले. त्याच्यावर नाथ महाराजांची कृपा झाली. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज जे पैठणी निवासी आहेत ते सामान्य नाही, प्रत्यक्ष महाविष्णूच त्यांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करून सांगतात, हे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठानाचे गोदावरी तीर. महाविष्णूचा अवतार त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये झाला. क्षेत्र प्रतिष्ठान, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, पैठण क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्यक्ष परमात्मा नाथांच्या रूपाने प्रगट झाला आणि दिव्य लीला करू लागला, जगदोद्धाराचं कार्य करू लागला. म्हणून माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबाने सुद्धा त्यांचं कार्य पुढे चालवण्याकरिता नाथ महाराजांची नियुक्ती केली. नवी समाधीस्थ झालेले ज्ञानोबा नाथांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन सांगितलं की माझ्या गळ्याला आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, म्हणून तुम्ही या. आणि ही मुळी अशा पद्धतीने मुळीचं निमित्त केलं आणि नाथांच्या बरोबर संवाद साधायचा होता. ज्ञानोबारांना सुद्धा ज्यांच्या बरोबर संवाद साधावा वाटला असं ज्यांचं दिव्य असणारं जीवन होतं. म्हणून नाथांना तिथपर्यंत बोलावलं. आजपर्यंत कोणीच नंदीच्या घरून असणारा रस्ता तिथं त्यांनी ज्ञानोबरायांच्या समोर जाणं कोणाला शक्य झालं नाही, फक्त नाथ महाराज गेले. म्हणजे नाथांना आता 400 वर्ष अशा पद्धतीने होऊन गेले आणि ज्ञानोबरायांना 700 वर्ष होऊन गेले. म्हणजे दोघांमध्ये 300 वर्षाचा अंतर आहे. 300 वर्षानंतर नाथ महाराजांना अशा पद्धतीने ज्ञानोबरायांनी बोलावून घेतलं आणि मग सुखसंवाद झाला. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत त्यांनी दिली, ती शुद्ध अशा पद्धतीने झाली. नाथांनी ती जगाच्या समोर अशा पद्धतीने मांडली. म्हणून नाथ महाराज त्यांनी अलंकापुरापर्यंत त्यांनी गेले, अनेक वेळेला गेले. आळंदीची वारी नाथ महाराजांनी अशा पद्धतीने केली. पंढरीची वारी, आळंदीची वारी नाथ महाराजांनी करावी याने म्हणून सरवारीला जात असताना आपल्याच मार्गे ते अलंकापूरला जात होते. हे जे गाव आहे आपलं, या गावाचं खरं नाव आहे दशपूर. या दशपूर गावामध्ये दादा स्वामींचं त्यांनी वास्तव्य हा कुलकर्ण्यांचा वाडा आहे. त्यांचं खरं नाव, यांच्याकडे कुलकर्णी पद असल्या कारणानं कुलकर्णी एक पद आहे माझं. मग कुलकर्णी म्हणजे आता सध्या जसं आपण बरेचसे पद पाहतो, सामाजिक असणारे कार्य करणारे जे पद, त्याच्यामध्ये कुलकर्णी पद होतं. काय काम करायचं कुलकर्ण्यानं? कुलकर्ण्यानं कोणाला किती जमीन आहे, कोणाच्या जमिनीमध्ये किती पीक पिकलं जातं, त्या पिकानुसार त्यांनी त्या पिकावर शेतसारा किती वसूल केला पाहिजे, त्याची लिखापडी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहण्याची जबाबदारी. गावातील सर्वची सर्व व्यवहार पाहण्याची जी जबाबदारी, त्याच्या खतावण्या भरण्याची जी जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांना कुलकर्णी म्हणायची. कुलकर्णी हे लिखापडीचं पद आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांची त्यांनी ती अशी खंडणी म्हणू शकता किंवा त्यांनी त्याला शेतसारा म्हणू शकता, तो जमा करणं आणि सरकार दरबारी पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने सादर करणं. सरकार दरबारी म्हणजे हे जे गाव आहे हे निजामशहाच्या काळातलं त्यांचे गाव आहे. अहमदनगरची निजामशाही ही प्रसिद्ध होती त्या काळात. तुम्ही शाळेत शिकवत होते गुरुजी, म्हणून अहमदनगरची त्यांनी निजामशाही, ही निजामशाही होती. त्या निजामशहाच्या काळामध्ये कोणीतरी सरदार होता, त्या सरदाराला हे गाव त्यांनी आंदन दिलं होतं, म्हणजे त्याला ते बक्षीस दिलेलं गाव होतं. त्याचं आधिपत्य या गावावरती होतं, पण तो त्याने आधिपत्य गाजवत होता. त्याचं नाव अजून डिक्लेअर झालं नाही, कळेल आता. म्हणून अशा पद्धतीने त्या सरदाराला हे गाव दिलं होतं.
म्हणून तो इथलं त्यांनी आधिपत्य पाहत होता. पण तिथे त्या दादास्वामींच्या काळामध्ये पाटील होते. कारली आता हा कारली परिवार आहे की नाही, पाटलांचं बेटच आहे आपल्याला अख्खं. म्हणून त्याच्यामध्ये तबाजी बाबाजी पाटील, तानाजी बाबाजी पाटील असं त्या पाटलांचं नाव होतं. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी दादास्वामींचं या ठिकाणी वास्तव्य होतं. म्हणून नाथ महाराज ज्यावेळेला अलंकापुराला जाण्याकरिता निघाले त्यावेळेला याच वाड्यामध्ये मुक्कामाला थांबले. आणि मुक्कामी थांबल्यानंतर त्यांनी दादास्वामींचे माता पिता त्यांना पण आनंद झाला. सत्पुरुष आपल्या घरी आले. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संतजन भेटतील, अमुक जोडल्या सुखाच्या राशी, असं त्यांनी महाराज वर्णन आहे. म्हणून दसरा दिवाळी असल्यासारखं त्यांनी समाधान वाटलं, त्यांचं स्वागत केलं. मोठा त्यांनी सोहळा अशा पद्धतीने घरामध्ये केलेला आहे. आणि बालवयात त्यांनी दादास्वामी होते, नरहरी सिद्ध बालवयात आहे. त्यावेळेला अशा पद्धतीने नाथांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांना हृदयाला लावलं, मस्त करून हात फिरवला, पुरवाळलं. आणि मग मात्र त्यांनी महाराज दिव्य जीवनाला सुरुवात झाली. असं त्यांनी दादास्वामींचं जीवन आहे. ते चरित्र अतिशय गोड आहे, विस्तारात असणारं चरित्र आहे. ते सगळं चरित्र त्यांनी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लवकरात लवकर आता त्याचं प्रकाशन सुद्धा अशा पद्धतीने होईल. म्हणून आदरणीय श्री प्रसाद देव महाराज आणि त्या चरित्राचं लिखाण करत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून एवढ्या वर्षापासून त्यांनी ते थांबलेलं चरित्र आणि आता महाराज प्रकाशित करतील. षष्टीच्या वारीच्या वेळेला त्याचं प्रकाशन अशा पद्धतीने, सप्तमीला त्याचं प्रकाशन अशा पद्धतीने होणार आहे. म्हणून दिव्य असणारं चरित्र दादास्वामींचं आहे. असे दिव्य संत या गावामध्ये त्यांनी झाले. आपण सर्वजण त्यांनी भाग्यवान आहोत. आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो. हा प्रत्यक्ष देव इथे येऊन थांबला, हा त्यांच्याचमुळे येऊन थांबला. त्याचं दर्शन आपल्याला घडतं, हे त्यांच्याचमुळे घडतं. असे श्रेष्ठ असणारे संत आहेत. अशा संतांची सेवा आपल्या हाताने घडली पाहिजे. अशा संतांची शरणागती आपल्याला अशा पद्धतीने घडली पाहिजे. ते अतिशय महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे या अभंगाच्या माध्यमातून बोलण्याचा आशय सुद्धा तोच आहे की मला संतांची सेवा घडावी. का बरं संतांची सेवा अपेक्षित आहे? त्याचं कारण संतांच्या जवळ गेल्यानंतर सत्संग होऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये परमतत्वापर्यंत जाण्याकरिता सत्संगच महत्वाचा असतो. तो सत्संगच परमतत्वापर्यंत, तो सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम फिरते तरते चिरात तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. पण प्रयत्नपूर्वक सत्संग आपण जीवनामध्ये अशा पद्धतीने करावा. तो सत्संग जर आपल्या जीवनामध्ये घडला तर सत्य तत्वापर्यंत आपल्याला निश्चित अशा पद्धतीने जाता येऊ शकतं. एवढं सामर्थ्य सत्संगामध्ये. परमात्मा कोणी डोळ्याने पाहिला नाही, पण या भूमंडलावर जिवंत देव जर त्यांनी चालते बोलते कोण असतील तर ते संत आहेत महाराज. तर संत आणि देव आणि हे दोन नाहीत, एकच आहेत. महाराज म्हणतात निमित्त त्या प्रतिमा देवते संत, 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 निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत एकच आहे. लोकांना देवही कळत नाही, लोकांना संतही कळत नाही. आम्ही पांढरे कपडे घातले की लोक आम्हाला संत म्हणतात, आणि कुठे दगडाला शेंदूर लावलं की त्याला देव म्हणतात. लोकांची प्रत्येकाची दृष्टी आहे ना, त्या दृष्टीनंच मनुष्य त्यांनी पाहत असतो. आणि बऱ्याच वेळेला समीक्षा सुद्धा आपल्याच दृष्टीने करत असतो. समीक्षा करणारा मनुष्य आपल्या अधिकारानुरूप समीक्षा करतो. त्याचा जेवढा अधिकार तेवढंच तो पाहणार. त्याच्या अधिकाराची उंची ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला त्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी आत्मसात होतील. संत जर कळायचे असतील तर असे कसे काय कळतील संत? संत कळण्याकरिता आपण सुद्धा संत झालं पाहिजे. त्याच्याशिवाय संत कळणं सोपं नाही महाराज. मी सांगतो का महाराजांचं प्रमाण आहे काय म्हणे अंगी
आकडे ताणून काय मिळते सायन्स आपलं शांत चाल पण म्हणू शकतो ना यांच्या कांकड्या बसायचे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीचा महिमा येईल कळून आपण स्वतः त्या स्थितीमध्ये गेलं तरच समोरची स्थिती आपल्याला कळू शकते. तर आपण आपल्या बुद्धीनुसार जर त्याची समीक्षा करत बसलो तर आपण जेवढे तेवढाच तो आपल्याला कळेल. आपण जसा चष्मा घातला त्या चष्म्यातून आपण पाहिलं हिरवा चष्मा घातला की सगळं हिरवच दिसतंय. एका माणसानं कुंभाराला सल्ला दिला होता. त्याच्या गाढवाच्या पाठीवरती गाडगे मडके घातले की ते कुंभार त्या गाढवाला दटून चालायला लावायचं. जड झालं की ते बसायचं ते गाढव. आता काय करायचं ते चालूच ना काय केलं. मग काय करावं त्या गाढवाला आणि हिरवा चारा त्यांनी फार प्रिय असतो. मग हिरवा चारा आणायचा उन्हाळ्याचे दिवस होते. पेंडी आणली कोणती वैरणीची वैरण म्हणजे वाळल्यानंतर होते वैरणीची छोटी बाटकाची पेंडी आणली आणि ती पेंडी लाकडा बांधून त्याच्या डोळ्यासमोर बांधली. पण वैरण पाहून काय ते धावला. मग गाढवाच्या डोळ्याला हिरवा चष्मा लावला. हिरव्या काचाचा चष्मा गाढवाच्या डोळ्याला लावला आणि गाढवानं त्या चष्म्यातून पाहिलं तर त्याला ती पेंडी हिरवी दिसायला लागली. असं कणाकणा पळायला लागलं महाराज गाढव. कशामुळे झालं बसत होतं ते पळायला लागलं. कशामुळे पळायला लागलं फक्त चष्म्यामुळे. गुरुजीचा पण चष्मा आहे तुमचं कसं आहे मला माहित नाही. प्रत्येकाचे चष्मे स्वतंत्र आहेत. आपल्या चष्म्यातून आपण तपासण्याचा प्रयत्न करतो आपल्या चष्म्यातून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो पण आपले चष्मे आपल्या पुरतेच मर्यादित होतात. काय माहिती आपल्या आतमध्ये पामर पण बसलेला असतो. मग पामराच्या दृष्टीने पाहिल्यानंतर एखादा महात्मा जरी समोर असला तरी तो पामरच वाटतो. एखादा त्यांनी कोणी आपण ज्या अधिकारावर उठतोय त्याच अधिकारात आपण समोरच्याला पाहत असतो. म्हणून आपल्या अधिकारानं पाहून आपल्याला ते कळत नाही. म्हणून कोणाला तरी विचारलं पाहिजे. कोणाला विचारलं पाहिजे जाणकारांना विचारलं पाहिजे. मला सेवा करायची आहे मला संतांची सेवा करायची आहे संतांची शरणागती करायची आहे. देव पाहायला भेटत नाही. या भूमंडलावर जिवंत देव जर कोण असतील तर ते संत आहेत. पण संत मला कळत नाहीत ना. माझी बुद्धी सामान्य आहे. ही सामान्य बुद्धी संतांना न ओळखणारी आहे. मग त्या संतांना जर मला ओळखायचं असेल आणि माझ्या क्षमतेनुसार जर मला ओळखता येत नसेल मी काय केलं पाहिजे. विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे. ज्यांना संत ओळखू येतात त्यांच्याकडे गेलं पाहिजे. जे संतांना ओळखतात त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्या समोर विनंती केली पाहिजे की मला संतांची शरणागती करायची आणि मला तर संत कळत नाही माझ्यावर कृपा करा. असं कोण आहे संतांना ओळखणार. एक संत संतांना ओळखू शकतात. भक्तांचा महिमा भक्ताची जाणती असं त्यांनी म्हणणं किंवा आता झालेलं प्रमाण आपण स्वतः संत झाले की संत कळतात. दुसरं त्यांनी मला संतांना ओळखणार देव देवच फक्त संतांना ओळखू शकतो. म्हणून परदेव तर आपल्याला दिसत नाही पण अंतःकरणामध्ये भाव निश्चित ठेवू शकता. देव सर्वज्ञ आहे. देव सर्व व्यापक आहे. देव सर्व शक्तिमान आहे. त्याला त्यांनी तोंड नसताना बोलता येतं. त्याला पाय नसताना चालता येतं. त्याला कान नसताना ऐकू येतं. विनु पद चलहु सुनहु विनु काना विनु कर करता करम विधिनाना. पण बिगर पायाचा तो देव त्यांनी चालू शकतो. कान नसताना ऐकू शकतो. डोळे नसताना पाहू शकतो. हे देवाचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य त्यांनी जाणा आणि भगवंताच्याच समोर जा आणि त्याच्या समोर विनंती करा की देवा मला सेवा करायची. कोणाची सेवा करायची आहे. त्यांची सेवा करायची आहे जी सगळ्या या द्वैताच्या पलीकडे निघून गेलेली द्वंद्वातीत अवस्थेला प्राप्त झालेले ते संत आहेत. मला त्यांची सेवा करायची आहे. मला ओळखू येत नाहीत ना. कशा पद्धतीने सेवा करू. काय करू उपाय सांग. तुझ्याशिवाय मला कोणी उपाय सांगू शकत नाही. द्वंद्वातीत अवस्था. द्वंद्वाधिक दुराविले द्वंद्व. द्वंद्व म्हणजे दोनपणा. म्हणजे जे संत असतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं द्वैत नसतं. ठामपणे वाक्य घोष वाक्य तयार झालं. जे संत असतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं द्वैत नसतं. दुजा भाव नसतो. पक्क झालं की नाही आता हे. मग संतांना आई असते की नाही. संतांना बायको असते की नाही. का बिगर बायकोची आईचे असतात. मग आई आणि बायको यांना आईला आईच म्हणतात बायकोला बायकोच म्हणतात का अजून काय म्हणतात. कधी बायकोला आई म्हणतात का नाही आणि आईला बायको म्हणतात का. तुम्हाला कळतं का. कळतं का नाही कळत. आई आणि बायको. आई आईच असते आणि बायको बायकोच असते. बरोबर आहे की नाही. मग दोघींना त्याच मुद्द्यावर पाहिलं पाहिजे ना. आईला आईच म्हणलं पाहिजे आणि बायकोला बायकोच म्हणलं पाहिजे. मग द्वंद्व जर घालवायचं म्हणजे सगळं एकच असतं. अजिबात त्यांनी कुठे कोणत्या प्रकारचं द्वंद्व नाही. द्वैत अजिबात त्यांनी कोणत्या प्रकारचं नाही. मग आईलाच बायको म्हणायला लागला जमल का. कशाच द्वैत आहे म्हणजे द्वैतच संपून गेलं. आईलाच बायको म्हणायला लागला. बायकोलाच आई म्हणून तिच्या पाया पडू लागला तिची सेवा जमल का नाही जमणार. भावात द्वैतम सदा कुर्यात.
क्रियाद्वैतम न कर्हिचित शंकराचार्य महाराज म्हणतात भावाद्वैतम सदा क्रिया. म्हणजे त्यांनी अद्वैत स्थिती ही कशाची आहे? भावनेची आहे. भाव अंतकरणातला अद्वैत स्थितीचा असावा. क्रियेमध्ये कोणत्या प्रकारचा अद्वैत नसतो. मग क्रियाच असते माणूस. ही क्रिया आपल्या प्रारंभानुसार आपल्या समोर आली असते. म्हणून आपण सर्वजण क्रिया करतो. संत सुद्धा क्रिया करतात. तैसे संत जगी क्रिया कृमिदा विद्यांगी. ते संत सुद्धा क्रिया करतात. म्हणून ते त्यांनी महाराज क्रिया करतात म्हणून आपल्यासारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे तो पारखी. पारख्यालाच ते वर्म कळतं. एरवी संत आपल्यासारखेच दिसतात पण ते मनुष्य नसतात. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण मनुष्य आहोत म्हणून आपल्या दृष्टीने पाहिलं की आपलं ते सामान्य मनुष्य वाटतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तो प्रगट होऊन त्यांनी महाराज उपदेश करण्याकरिता आला. त्याने अनेक प्रकारच्या लीला केली इथपर्यंत ठीक आहे. पण त्याला खंत वाटली. ती खंत त्याने व्यक्त करून दाखवली. तो काय म्हणला? तो म्हणतो अवजानंती मूढा मानसिं तनुमाश्रिता. अवजानंती मूढा. मूढ लोक मला ओळखत नाही. का ओळखत नाहीत? मानसिं तनुमाश्रिता. मी माणसाचं शरीर घेऊन आलो म्हणून सर्व मला सामान्य मनुष्य म्हणतात. मग तो काय सामान्य मनुष्य आहे का? नाही. तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तो जगन्यंता असणारा परमात्मा आहे. पण सामान्य माणसं स्वतःच्या दृष्टीने पाहतात म्हणून त्याला सुद्धा माणूस म्हणतात. तसे संत सुद्धा त्यांच्या नव्हती माणसासारखी असं काहीतरी प्रमाण आहे. संत जगी नव्हती माणसासारखी. म्हणून त्या माणसासारखी त्यांनी संत नाही. संत स्वतंत्र भूमिका आहे. संत ही एक अवस्था आहे. संत ही एक स्थिती आहे. ही स्थिती सर्टिफिकेट घेऊन त्यांनी अशा पद्धतीने लोकांना दाखवता येत नाही. ही स्थिती त्यांनी रक्कम देऊन अशा पद्धतीने विकत घेता येत नाही. आता अनेक प्रकारच्या डिग्र्या विकत घेता येऊ शकतात. तुम्हाला पीएचडी विकत घेता येऊ शकते. काय सगळ्या गोष्टी त्यांनी होऊ शकतात. पण संत ही पदवी, संत ही स्थिती पैशाने विकत घेता येत नाही. ती एक अवस्था आहे आणि ती अवस्था संत झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून त्या स्थितीपर्यंत गेलेले जे महापुरुष आहेत ते दिव्य आहेत. का बरं दिव्य आहेत? अरे त्यांची सेवा करण्याकरिता तर जगाचा सूत्रधार सुद्धा त्यांनी लढायत आहे. त्यांच्या आज का बसला देव इथे आणि उद्या तुम्ही पालखीत घालून तिथं का नेणार आहात? कशा करता नेणार आहात? तो त्यांच्या अंकित आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे मी तुला भेटायला येईन म्हणून. अंकित आहे म्हणून त्यांच्या भेटीकरिता अशा पद्धतीने हा परमात्मा जातो. या परमात्म्याला त्यांची सेवा करावीशी वाटते. ज्यांचा अनुग्रह दादा स्वामींना प्राप्त झाला त्या नाथ महाराजांच्या घरी भगवान 36 वर्ष राहिला. किती? 36 वर्ष. 12 वर्ष भगवंतांना हातात दंड घेऊन चोपदारकी केली. चोपदारकी करणं काय सोपं नसतं. त्याच्या हातात दंड असतो. दंड फार महत्वाचा असतो. 12 वर्ष भगवान चोपदारकी करत होते. 12 वर्ष भगवान त्यांनी नाथांच्या समोर श्रोता म्हणून बसले. नाथांनी कथा कीर्तन सांगावीत आणि समोर श्रोता होऊन अशा पद्धतीने ऐकावं. आणि 12 वर्ष भगवान त्यांनी अशा पद्धतीने श्रीखंडाच्या रूपामध्ये सेवा करण्याकरिता थांबले. काय करू लागला? सेवा. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे. अनन्य भक्ती भावे. निळावंदियाचे पाय. अनन्य भक्ती भावे. निळावंदियाचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे. अनन्य भक्ती भावे. निळावंदियाचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. चक्र पाणी. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र आणि पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे त्या परमात्म्याने हातात कावड घेतली हे सांगण्याचं तात्पर्य. कावडीनं पाणी भरलं. चक्र पाणी वाहे. चक्र पाणी वाहतो म्हणजे काय करतो? सेवा करतो. कोण सेवा करतो? देव सेवा करतो. जो निर्गुण आहे, निराकार आहे, सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा निर्गुणाकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजोनिया तेथे माझा काय. कोण तो विचार वर्णाभया पार. महिमा त्यांचा. असे श्रेष्ठ असणारे ते संत आहेत की देव सुद्धा त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
म्हणून त्या संतांची सेवा घडली पाहिजे. का बरं संतांची सेवा करायची? त्यांची ती स्थिती विलक्षण आहे. कशी स्थिती आहे म्हणजे ते द्वंद्वातीत झालेले आहे. कोणत्याच प्रकारचं द्वंद्व त्यांच्याकडे. द्वंद्व म्हणजे दोनपणा. पाप आणि पुण्य किती झाले? 2. उजेड आणि अंधार किती झाले? 2. आपला आणि परक किती झाले? 2. श्रेष्ठ आणि कनिष्ठ किती झाले? 2. हे सगळे 2च आहेत. ज्याच्या ज्याच्या बुद्धीमध्ये 2 आहेत ना त्याच्या ठिकाणी ते संतत्व नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. 2 हे जे द्वैत आहे ना हे द्वैतच. मग तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे भगवंतानं स्वतःच्या तोंडाने सांगितलं. द्वैत गेलं पाहिजे आणि अद्वैत स्थिती निर्माण झाली पाहिजे. ती अद्वैत स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे त्या संत महापुरुषांना. त्यांनी काय केलं? स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेतला. तो बोध त्यांनी सहजासहजी रस्त्यावर पडलेला नसतो. त्याच्याकरता पण कुठेतरी घासावी लागते. म्हणून संतांची सेवा घडल्यानंतर ते संत प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला त्यांनी उपदेश करतात की बाबा हे शरीर म्हणजे तू नाही. हे शरीर पंचमहाभूतांचं आहे. हे त्यांनी पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून तयार झालं. पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वाचं हे शरीर म्हणजे तू नाही. स्थूल शरीर तू नाही. त्याचा बाध केला जातो. प्रक्रिया आहे मला. त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं सूक्ष्म शरीर ते म्हणजे तू नाही. त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे ते म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे जन्म मरणाला कारण जर कोण असेल तर अज्ञान आहे. ते स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून त्याने मला तू स्वतःला ओळख ते अज्ञान अशा पद्धतीने टाकून दे. अज्ञान गेलं की त्या कारण शरीराचा बाध होऊन जातो. मग महाकारण शरीर तत्वमसी आदी महावाक्यांचं श्रवण घडतं. तत्वमसी महावाक्य अतिशय महत्वाचं आहे. त्या महावाक्यापर्यंत जाण्याकरिता प्रक्रिया तुम्ही ऐकता ना पण सगळेजण. तर तुम्ही आपलं सांगत राहायचं. तुम्ही प्रक्रिया सांगितली. प्रक्रिया सांगतो असं आहे. त्या बोधापर्यंत जाण्याकरिता ज्ञानापर्यंत जाण्याकरिता साधनं सांगितली. 10 प्रकारची साधनं सांगितली. सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे पण तरी मला अद्वैत स्थितीपर्यंत जायचं सांगायचं ना. म्हणून यज्ञादी कर्म आणि उपासना बहिरंग साधन आहे. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. म्हणजे त्यांनी महाराज एकावर एक असणारे साधन आहेत. त्याच्यामध्ये समाधी षटक जे आपण पाहतो विवेक धारण केलं पाहिजे. अविवेकी माणसाला परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही. माया मोठी बलवत्तर असते महाराज. देवापर्यंत जायला लागला की माया असा पडदा टाकते आणि त्याच्या त्या परमतत्वापर्यंत जाण्याच्या मार्गातच बाधा निर्माण करते. आणि मग त्याला ते परमतत्व भेटत नाही आणि तो कुठलाच राहत नाही. तर संसारात नित्यंक होत नाही कारण देवा धर्माचा छंद लागलेला असतो. देवा धर्माचा छंद लागल्यामुळे बायका पोरांकडे दुर्लक्ष असतं आणि परमात्म्याकडे जाण्याकरिता निघालेला असतो. तोही त्यांनी मायेच्या पडद्यात अडकल्या कारणाने देवही प्राप्त होत नाही आणि संसारही नीटनेटका प्राप्त होत नाही. तो त्यांनी महाराज अर्जुनानं प्रश्न विचारला देवा अरे ते अर्धवट ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मोक्ष प्राप्त झाला नाही आणि त्याचा जर मृत्यू झाला त्याचं काय होईल? आकाशामध्ये एकटा ढग असावा आणि वाऱ्यानं त्यांनी महाराज त्याला छिन्न भिन्न करून टाकावं अशी त्याची अवस्था होती का? एखाद्या काट्याच्या त्याने फांदीवरती वस्त्र वाळत घातलं सोसाट्याचा वारा आल्यानंतर त्या वस्त्राचा जशा चिंध्या होतात तसं त्याचं होतं का? अशी अवस्था काय त्याची अवस्था त्यांनी होईल. म्हणून त्यांनी महाराज काहीतरी ठीक करता आलं पाहिजे. हा महत्वाचा विवेक धारण केलं पाहिजे. सत्संगतीत गेलं पाहिजे. आत्मा अविनाशी आहे क्रियारहित आहे. तद्व्यतिरिक्त सर्व चंचल विनाशी आहे हा निश्चय केला पाहिजे. याला विवेक म्हणतात. मग त्यांनी समाधी षटकांकडे गेलं पाहिजे. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा. ही तितिक्षा पण परमार्थात फार महत्वाची आहे. आपल्याला फार टेचित राहायची सवय लागली असते. सगळं जागेवर असतं घरी खायला प्यायला सगळं. अशी काही माणसं मी पाहिलं महाराज की त्यांच्या इतकी सेवा त्यांनी करतात. घरचे लोक सेवा करून घेतात महाराज. एवढी सेवा त्यांनी कधी केली जाते. त्यांचं जेवायचं ताट समोर असतं ते कधी तांब्या सुद्धा भरून घेत नाहीत. ते स्वतःच कोणतंच काम करीत नाहीत. ते आयत्या ताटावर येऊन बसतात. फक्त खाऊ घालायचं राहतं एवढी सेवा असते. काय तितिक्षा आहे? तितिक्षा म्हणजे काय? अरे सुख दुःखादी द्वंद्वांना कष्टा वाचून सहन करण्याला तितिक्षा म्हणतात. इथं कमर बांधून लोकांच्या समोर तत्वज्ञान सांगणार मी बुवान बाबा आहे म्हणायचं काय कौतुक आहे? याच्यात काय कौतुक आहे? त्यानं जर कधी घर सोडलंच नाही त्याला कष्ट कशाला म्हणतात हे कधी कळालंच नाही. तो घरातूनच जर कोंबड्यासारखा बाग देत असला कुकू चिकू त्याचा काय उपयोग आहे? मग चला जर कष्ट पाहायचे असतील थोडेसे तर मग परिक्रमेला चला. नर्मदा परिक्रमा आता जाधव महाराज होते ना आमच्याबरोबर. त्यांची आमच्याबरोबर पूर्ण झाली. मग परिक्रमेकरता चला काय असतं परिक्रमेत तुम्हाला कळेल. घर सोडल्यानंतरच कळतं मला. तोंडानं त्यांनी महाराज वाफा गावण्यात काय काय तात्पर्य. पहाटे 3 वाजता जागा होऊन त्यांनी बर्फासारख्या थंडीत त्यांनी उठायचं आणि बर्फासारखं पाणी अंगावर घ्यायचं. कधी सवय आहे का आपल्याला? गरम पाण्याशिवाय आपल्याला आंघोळ करायची नाही.
गरम पाणी नसलं तर आपण तुटून पडतो घरच्या लोकांवर खेव 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 खेव. तर तुम्ही नाही केलीच बरं का, पण असं लगेच करतो आपण सर्वांवर, तुटून पडतो सर्वांना. अशी आपली अवस्था. आपल्याला जर आपल्या आवडीचं जेवण नसलं, जर थोडंफार मीठ कमी झालं आणि जास्त झालं तरी पण आपण त्यांनी ताल काढतो सगळ्या घरच्या लोकांवर, मला हे जमलं नाही, माझ्या आवडीचं तो केलं नाही. तिथे गेल्यावर तिखट खावं लागतंय. तिखट म्हणजे चपातीचा प्रकार आहे, ज्वारीच्या भाकरीपेक्षा जास्त असते ती जाड, अशी त्यांनी तिखट केली जाते आणि ती तिखट त्यांनी खावी लागते. बरं तिथं गेल्यानंतर काय बुवा म्हणणार का तुम्हाला सगळेजण? तुम्ही त्यांनी चालायला लागल्यानंतर तुमचा परिचय संपून जातो. कुठं? त्या संकल्प घेतला त्याच जागेवर संपतो. ओंकारेश्वर मधून संकल्प घेतला तिथूनच तुमचा परिचय संपला. तुम्ही कोण बुवा आहात का बाबा आहात का घेणार नाही, तुमचं काय घेणं देणं नाही. कोणा तुमचा फक्त एकच परिचय राहतो, परिक्रमावासी. जसं वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, तसं परिक्रमावासी. गेले तर गेले, नाही आले तर ते देवाचे झाले, अशी त्यांची अवस्था, परिक्रमावासी. म्हणून त्यांनी खायला वेळेत भेटत नाही, खायला मनासारखं भेटत नाही, झोप होत नाही, झोपायला जागा भेटत नाही. त्याच्याहून त्यांनी मारा मारल्या. जेवायला बसल्यानंतर असे काय सापडले, उठ म्हणले, उठून सुद्धा लावतात, जेवायला सुद्धा देत नाहीत. अशी अवस्था त्यांनी पाहायला मिळते. ही आदळ आपण त्यांनी सहन करून सुद्धा समाधान त्याचं घडत नाही. तुम्ही ऐकतात ना सगळं? एवढी आदळ आपण झालेली असून सुद्धा अंतःकरणाची वृत्ती घडत नाही, समाधान त्याच्या चित्तातून त्यांनी जात नाही. त्याला तितिक्षा असं म्हणतात. हीच खरी तितिक्षा. अशी तितिक्षा आपल्या जीवनात आली का? आपण फार परमार्थ करतो, फार दिवसाचा परमार्थ करतो. एक दिवस घराच्या बाहेर पडून बघा, असं तिकीट काढा की महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला गाडीने नेऊन सोडलं पाहिजे आणि तुम्ही उतरायचं तिथं. कोणी परिचयाचं नाही, तुम्ही मोबाईल सुद्धा न्यायचं नाही, काय तुमचं ओळख नाही, पाळत नाही, चालायचं, फक्त चालत राहायचं. कोण तुम्हाला खातो, कोण? तुम्ही फार साहेब आहात, तुम्ही फार मोठे गुरुजी आहात, तुम्हाला फार मोठी पेन्शन आहे, तुम्हाला सगळे लोक मानतात, तुमच्या पाया पडतात, तुमचं फार चांगलं टीचित आहे. जा बरं कोल्हापूरच्या पुढे थोडीशी, ते म्हणतात कर्नाटकी भाषा कळ ना, माणसं ओळखी ना, काय त्यांनी फरक पड. अशी अवस्था त्यांनी होते. अशी अवस्था कधीतरी पाहिली पाहिजे, ती आपल्या जीवनात कधी आलीच नाही. आपण डबक्यात आहोत, बेंडपोळी सारखे. हे डबकच आपल्याला विश्व वाटतंय, त्याच्यात आपण धराव 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 करतो. त्याच्या बाहेर आपण कधी पडलोच नाही. डबकं सोडा, डबक्याच्या बाहेर पडा. लोकांकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडे बघा. लोकांचा उद्धार कधी होईल याची चिंता करण्यापेक्षा आपला कधी होईल याचा जास्त विचार करा. जर आपणच तसे राहिलो, लोकांचा काय उद्धार करा? मला काय कोणी उद्धार करण्याकरिता पाठवलं? मी काय संत महात्मा नाही, मी आपला सामान्यच आहे. पण मला काय कोणाच्या उद्धाराची चिंता पडत नाही. मी स्वतःला कधी गुरु म्हणून घेतलं नाही आणि म्हणून घ्यायची काही आवश्यकता पण नाही. म्हणून दुसऱ्याची चिंता करणारे फार सापडतात. स्वतःची चिंता केली पाहिजे. माझं कसं होईल, मला देव कसा भेटेल? आणि देव त्यांनी महाराज भेटत असतो, पण वृत्ती पाहून भेटत असतो. आपली वृत्ती कशी आहे ते जास्त महत्वाचं आहे. ही वृत्तीच त्यांनी परमार्थामध्ये महत्वाची आहे. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता, तत्वमस्यादी महावाक्यांपर्यंत जाण्याकरिता एवढे कष्ट आहेत. म्हणजे द्वंद्वातीत झालेले आहेत, एवढे कष्ट घेऊन तिथपर्यंत गेलेले आहेत. द्वंद्वच निघून गेलं. त्या तत्वमसी महावाक्यात किती पद आहेत बाबा? 3 पद आहेत. तत्, त्वम आणि असी. तत् म्हणजे ते ब्रह्म, आणि त्वम म्हणजे तू आत्मा, असी म्हणजे आहेस तू ब्रह्म, तू आत्मा ब्रह्मरूप आहेस. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे हे कळणं, याला अद्वैत ज्ञान असं म्हणतात. म्हणजे द्वैत नाम म्हणे त्याची ऐका निज खून, स्वरूपी तल्लीन हो निराय. नाम म्हणे त्याची ऐका निज खून. त्याची निज खून आहे. काय खून आहे? तो स्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन झालेला आहे. त्याच्या ठिकाणचं द्वैत मावळलेला आहे. तो स्वतःला देह समजत नाही, तो स्वतःला अमुक समजत नाही, तो स्वतःचा सगळा परिचय संपून भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे. मी तो वासुदेव तत्वता करो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी संता, नाही तुला क्रमाभूतागा. तो वासुदेव विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही तुझा अनेक मागुता का. फार उच्च स्थिती हवी. मी वासुदेव स्वरूप आहे. वासुदेव म्हणजे सर्व ठिकाणी जो वस्ती करतो तो. त्याच्या त्या स्थितीपर्यंत जाणं, सर्व व्यापक स्थिती निर्माण करून घेणं. जे इथंच अडकलेले आहेत, अजून रुद्राक्षाच्या माळेतून तुळशीच्या माळेतच भांडण चालू आहे. अजून आडव्या गंधाचं उभ्या गंधाचंच भांडण चालू आहे. याच्याच बाहेर पडले नाही. ते म्हणतात आडवं श्रेष्ठ आहे, हे म्हणतो उभं श्रेष्ठ आहे. ते म्हणतात रुद्राक्षाचीच माळ पाहिजे, त्याच्याशिवाय नाही आलं. हे म्हणतात तुळशीशिवाय श्रेष्ठ काहीच नाही. याच्यातच वाद चालला. कधी व्यापक होते आणि कोणत्या वेळेला व्यापक होते?
म्हणून सगळ्यांच्या डोळ्यासमोर परमार्थ दिसतो, पण तो परमार्थ करत असताना आपण टार्गेट काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून माझ्या डोळ्यासमोर त्यांनी टार्गेट फक्त ती स्थिती असावी, त्या स्थितीपर्यंत मला जायचंय. येणं केलं प्रकरण काही करून मला फक्त त्या परमतत्वापर्यंत जायचंय. कोण नेईल ते संत नेतील. कसे आहेत संत? द्वंद्वातीत झालेले, कारण तेच आपल्यासारखं करू शकतात. म्हणून त्यांच्यापर्यंत जायचंय. पण कसं जाईन? त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, त्यांनी अस्तित्व संपून टाकलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये आत्यंतिक प्रलय झालेला आहे. आत्यंतिक प्रलय फक्त ज्ञानानं होत असतो. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, असे त्यांनी प्रलयाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आत्यंतिक प्रलय म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून प्रलय होतो. त्याच्या दृष्टीने जगत नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. मग जगतच जर संपून गेलं तर जगतातले सगळे पदार्थ तर राहतील का? नाही. कोणता देश राहील का? कोणता काळ राहील का? कोणती वस्तू राहील का? काहीच राहत नाही. देश काल वस्तू भेद नावडला, आत्मा निर्वाळला, विश्वासात अशी त्याची अवस्था झालेली असते. मग या सामान्यता स्थितीमध्ये तो राहतच नाही. मग सामान्य लोक त्यांनी त्यांच्या स्थितीत असल्या कारणाने त्याला सामान्य ठरवतात, पण तो सामान्य नसतो. म्हणून त्यांनी मी सामान्य आहे आणि मला त्यांनी एवढी उंच असणारी स्थिती कळत नाही, त्या स्थितीपर्यंत मी जाऊ शकत नाही. म्हणून असे द्वंद्वातीत संत त्यांनी आहेत एवढं मला माहित आहे. पण त्या संतांची मला सेवा घडावी, जेणेकरून मला त्यांची सेवा केल्याने तेव्हा तुझी सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होईल, फल प्राप्त होईल. म्हणून त्यांनी महाराज अशा संतांची सेवा घडली पाहिजे. काय करू? काय केलं म्हणजे मला त्या संतांची? मी काय व्रत करू? मी काय वैकल्य करू? 16 सोमवारचं व्रत करू. 16 सोमवार धरायचे, उपाशीच राहायचं. सोमवारच्या दिवशी फक्त खडी साखरेचा खडा खायचा आणि पाणी प्यायचं. एवढं कठीण कायचं हे करू? आणखी काय त्यांनी कोणत्या प्रकारचं तप करू का? जंगलात जाऊन बसू का? नेमकं काय काय केलं म्हणजे ते द्वंद्वातीत असणारे संत मला भेटतील? असं कोणतं पुण्य करू की ज्या पुण्याच्या माध्यमातून मला त्या द्वंद्वातीत झालेल्या संतांची सेवा घडेल? देवा, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी सांगू शकत नाही. म्हणून भगवंताच्या समोर त्यांनी हीच याचना केली पाहिजे. आपण दादा स्वामींकरता इथपर्यंत आलो, इथपर्यंत ठीक आहे. पण ते दादा स्वामी आहे, द्वंद्वातीत अवस्थेत आहेत. त्यांची सेवा आपल्याला जर घडायची असेल, पण ती सेवा घडण्याकरिता आपल्याकडे काहीतरी साधन असलं पाहिजे. काय साधन? म्हणून बऱ्याच वेळेला त्यांनी श्रेष्ठांपर्यंत जाण्याकरिता भाग्य उदय व्हावा लागतो. म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. म्हणून संतांच्या प्राप्तीकरिता पुण्याचा उदय व्हावा लागतो, पुण्य फळाला यावं लागतं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्याचा उदय व्हावा लागतो असं मी ऐकलंय. या सगळ्या गोष्टी जर पुण्याला संत भेटत असतील आणि जर त्या संतांची सेवा मला घडत असेल तर देवा तूच मला सांग, असं कोणतं पुण्य करू की त्या पुण्याच्या प्रभावानं मला द्वंद्वातीत असणाऱ्या संतांची सेवा घडेल. कोण पुण्य
ब्रह्म या स्थितीपर्यंत गेलेले आहेत. ब्राह्मी स्थितीला जाणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या नियमानुसार ते ब्रह्मरूप झालेले आहेत. असे त्यांनी महाराज द्वंद्वातीत झालेले महापुरुष, या महापुरुषांची मला सेवा घडावी, मी त्यांचा सेवक व्हावा. कशाने मी त्यांची सेवा करू शकतो, काय पुण्य केलं म्हणजे कोणत्या पुण्याने मला त्यांचा सेवक होता येईल सांग देवा. असं काय साधन करू की ज्या माध्यमातून मला त्या संतांची सेवा अशा पद्धतीने करता येईल जे द्वंद्वातीत झालेले आहेत. म्हणून सगळं जग सोडणं आणि सगळं जग संपून जाणं थोडं सोपं नाही महाराज. हे दिसणारं जग आपल्या डोळ्यासमोर दिसतं हे द्वैत आहे, आणि परमात्मा प्राप्त करून घेणं म्हणजे अद्वैत स्वरूपाला प्राप्त व्हावं लागेल. हे सगळं सोडून द्यावं लागेल, हे सगळं टाकून द्यावं लागेल. हे सोडल्याशिवाय परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही. असा प्रसंग तुमच्या जीवनात घडावा लागेल की जेणेकरून त्यांनी तुम्ही या सर्वातून बाजूला व्हाल. हा महत्वाचा विचार आहे. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांची कृपा दादा स्वामींना प्राप्त झाली. पण का प्राप्त झाली माहिती आहे तुम्हाला? जीवनामध्ये प्रसंग घडला आणि भयंकर असणारा प्रसंग होता. तो प्रसंग असा होता की देवपूजा करत होते. त्यांचं हे कुलदैवत आहे, लक्ष्मी नरसिंह त्यांचं कुलदैवत आहे. भल्या पहाटे जागं व्हावं. नाथ महाराजांनी भेट झाली त्यावेळेला काही साधना सांगितली. ती साधना, ध्यान, जप, पाठ हे सर्व त्यांनी करावं. आणि देवपूजा त्यांनी करत असताना देवपूजा प्राणापेक्षा जास्त प्रिय वाटत होती. दादा स्वामींनी त्यांनी भगवंताचा शृंगार करावा. तो शृंगार झाल्यानंतर घरातल्या लोकांनी आवर्जून पाहण्याकरता जावं, एवढं प्रसन्न वाटत होतं भगवंताचा शृंगार त्यांनी केल्यानंतर. असा त्यांनी भाव अंतकरणात तयार होतो. एवढी त्यांनी पूजा दादा स्वामींची विशेष होती. अशी पूजा करत होते की प्राणापेक्षा जास्त प्रिय होती. आणि अशा काळात त्यांनी म्हणत तो सरदार आला गावात. तो त्याने या गावाचा मालक होता. मग त्याने बोलावलं, सगळ्या पाटलांना बोलावलं, सगळ्यांना अशा पद्धतीने बोलावलं. आणि मग बोलावून त्यानं सगळ्या खतावण्या मागितल्या. त्या खतावण्या कोणाकडे? कुलकर्ण्यांकडे. मग कुलकर्ण्यानं बोलू नका. कोतवाल आला त्यावेळेला शिपायला कोतवाल म्हणायचे. तो कोतवाल आला म्हणे सरदार आलेले आहेत आणि पाटलांनी बोलवलेलं आहे, तुम्ही चला. चला म्हणल्यानंतर त्यांनी शालीनतेने सांगितलं, मी देवपूजा करतोय, माझी पूजा त्यांनी थोडा वेळ लागेल, माझी पूजा पूर्ण झाली की मग मी येतो, असं त्यांनी निरोप परत पाठवला. कोतवाल गेला. त्यानं सांगितलं की ती पूजा झाल्यानंतर येतो म्हणजे तोपर्यंत मी येणार नाही. फार शालीनतेनं सांगितलं होतं आणि त्यानं पण चांगलं सांगितलं. पण त्याला सरदाराला राग आला, भयंकर क्रोध आला. मी एवढा मोठा सरदार आहे, निरोप दिला तरी पण यायला नाही, कारण सांगतो. परत त्यांनी सांगितलं, जा आणि जाऊन त्याला सांगा जसा आहे तसाच आला पाहिजे. म्हणून त्यांनी परत कोतवालाला सांगण्याकरिता जसा आहे तसाच त्यांनी बोलवलंय. ते म्हणले, माझी पूजा झाल्याशिवाय मी येणार नाही. जर हे आकाश वरपडप आहे, ब्रह्म गोळ भंगार आहे, वडवान त्रिभुवन काय पण मी तुझीच वास पाहेगा विठोबा. भगवंताची सेवा सोडून मी येणार नाही. काही झालं तरी त्या कोणताही परिणाम त्यांनी भोगायला आला तरी चालेल, पण मी देवपूजा सोडून जाणार नाही. अशी स्थिती दादा स्वामींची होती. हा निरोप घेऊन परत कोतवाल गेला. आता त्या सरदारानं परत कोतवाल पाठवला नाही, त्याचे 2 सेवक पाठवले आणि सांगितलं त्याच्या पोटात काय दया माया नव्हती. त्याला देवधर्मशास्त्र तो यवन होता, त्याला यातलं काही मान्य नव्हतं. अशी त्याची अवस्था होती. मग तुम्हाला जा, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ओढत आणा. मग मात्र प्राणापेक्षा जास्त प्रिय असणारी देवपूजा त्या देवाच्या समोर त्यांनी महाराज ते ओढण्याकरिता आले आणि बळजबरी करून तिथपर्यंत नेण्याच्या तयारी सांगितलं, थांबा, हात लावू नका. सोहळ्यात होते, सेवा करत होते, पूजा करत होते, हात लावू नका, मी स्वतः घेतो. भगवंताला त्यांनी हात जोडले, देवा माझा नाईलाज आहे. आता हे जर त्यांनी अत्याचार करून मला तिथपर्यंत नेणार असतील, ओढत जर तिथपर्यंत नेणार असतील तर मला जावं लागणार आहे. म्हणून त्यांनी फार उद्विग्न अंतःकरण झालं. माझ्या भगवंताच्या सेवेमध्ये जर हा विक्षेप त्यांनी निर्माण होत असेल, हे कामच काय कामाचं? हे कुलकर्णी पद म्हणजे वृत्ती, पोट भरण्याकरिता असणारं साधन. कशाकरिता हे करतोय? हे म्हणजे नोकरीच आहे मला, ती सुद्धा ही नोकरी मी का करतोय? पोट भरण्याकरिता जर करत असेल, याच्याकरिता जर यांची गुलामी मला करावी लागत असेल, मी भगवंताचा दास आहे आणि यांची गुलामी का करू? माझा देव कुठे लपलाय, तो तर मला सांभाळण्याकरिता तयार आहे, अशी अवस्था निर्माण झाली. आणि मग त्यांनी सगळेचे सगळं ते बाळ खतावण्या उचलल्या, त्याच्या समोर गेले. ते सगळेचे सगळं त्याच्या समोर काय हिशोब द्यायचा तो दिला आणि दिल्यानंतर सांगितलं, बस आता माझा नोकरीचा शेवटचा दिवस आहे, याच्यानंतर हे कुलकर्णी पद मी सांभाळणार नाही, हे तुमच्या स्वाधीन करून देतो, मी निघालो. आणि एवढा मोठा प्रसंग जीवनामध्ये आला. आता प्रपंच आहे, विकृत त्यांनी झालेला आहे, सगळा गुण्यागोविंदाचा संसार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी महाराज मन आणि भगवंताच्या दिशेने लागलेला आहे. आणि या प्रसंगाने त्यांनी महाराज जीवन विस्कळीत झालं. असे प्रसंग महापुरुषांच्या जीवनात आले. श्री संत निळोबारांच्या जीवनामध्ये असाच प्रसंग आला. कुलकर्णी पदच होतं आणि ते रामलिंगाच्या ठिकाणी काम करत होते शिरूरमध्ये. तिथं त्यांनी असताना त्यांच्या भावबंधांनी भावबंदी केली आणि त्यांच्यावर कुरघोड्या केल्या. मग ते सगळेच सगळं बाळ उचललं आणि सरकार दरबार नेऊन त्यांनी जमा केलं. सांगितलं, बस मला हे काम करायचं नाही. निघून गेले.
आणि भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला आणि एकच वाक्य त्यांनी भगवंताच्या समोर जाऊन उच्चारलं, देवा आता परमार्थच करायचा, बाकी काय करायचं नाही. ज्या दिवशी मनुष्य परमार्थच करायचा असं म्हणून निघतो ना, त्या दिवशी त्याला जगातलं काहीच दिसत नाही. तुम्ही आता सर्व कोण माझ्याकडे पाहतो, कोण मला काय म्हणतो, कोणाच्या नजरेत मी काय आहे, याचं काही घेणं देणं शिल्लक राहत नाही. आणि जर घेणं देणं शिल्लक असलं तर तो पारमार्थिकच कसा होईल. हा देव म्हणतो कशाला त्यांचा विचार करतो, काय कोण तुझ्याविषयी चर्चा करतो, विचार करतो, त्या लोकांचा जर तू विचार केला तर तू माझ्यापर्यंत येशील कसा. ज्या अर्थी तू त्यांचा पण विचार करतो, माझा पण विचार करतो, त्या अर्थी तू निश्चित भावनेनं माझ्यापर्यंत आलेला नाही. अजून तुला त्यांचं अस्तित्व डोळ्यासमोर दिसत नाही. कारण चांगलं म्हणणारे पण फार लोक असतात, बुवा म्हणतात, बाबा म्हणतात, पाय घड्या घालतात, पाय खाऊपिऊ घालतात, हे सगळं करणारे लोक असतात. जे फार छान छान म्हणतात ते पण मनात घर करून बसतात. निंदा करणारे पण असतात समाजामध्ये, ते निंदा करणाऱ्यांचा पण आपण विचार केला की ते पण आपल्या मनात घर करून बसतात. अरे मनात घर तरी कोणाला करू द्यायचं. हे सगळे कसं म्हणतात, कशा काय, कोण आहेत ते, काय आहे ते, काय त्यांचा अधिकार, ते काय वेद आहेत निंदा करणारे, का शास्त्र आहेत, का ते संत आहेत, का ते अवतार घेऊन आलेले आहेत, ते कोण आहेत. त्यांच्याकरता जर आपण आपलं जीवन खर्च करत असलो तर काय उपयोग आहे. पण भगवंताच्या समोर जाण्याकरता निघाला, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, त्याला हे सगळं सोडून द्यावं. लोक काय म्हणतील याचा विचार दादा स्वामींनी केला नाही. लोक माझ्याविषयी काय विचार करतील. ताहन निकृतांनी सोडून निघून गेले, बायकोचा त्याग करून निघून गेले, आई वडिलांची सेवा सोडून निघून गेले, कुलकर्णी पट टाकून निघून गेले, गुड्या गोविंदाचा संसार सोडून निघून गेले. काय म्हणतील लोक. जे म्हणतील ते म्हणतील, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मला माझा देव पाहिजे. मग असा विचार अंतकरणात केला, सगळं सोडून निघाले आणि पैठणात अशा पद्धतीने गेले, नाथ महाराजांची शरणागती केली. इथं ज्या वेळेला नाथ महाराज आले तेव्हा त्यांचं वय 75 वर्षांचं होतं, साधारणतः 75च्या दरम्यान होतं. 10 वर्षानंतर पुन्हा त्यांनी नाथांची भेट झाली. त्यावेळेला 85 वर्षाचं वय नाथांचं अशा पद्धतीने झालं होतं. शेवटचं वर्ष त्यांनी कदाचित त्यांच्या समाधीचं शिल्लक राहिलं असेल आणि त्यावेळेला जाऊन पोहोचले, सर्वस्व देऊन टाकलं श्री गुरूंच्या चरणी. सांगितलं बस आता मला परत मागे पाहायचं नाही, मला तुमची कृपा हवी आहे, मला भगवंताचा साक्षात्कार हवाय. मस्तकावर हात ठेवला, दिव्य असणारी दीक्षा दिली. का होऊ शकलं याचं कारण एकच आहे, फक्त सगळं सोडता आलं, सगळं टाकता आलं. हे टाकणंच फार महत्वाचं आहे. म्हणून परत नर्मदा परिक्रमेची आठवण करून देतो. तिथं जाऊन चला, कोण आपल्याला ओळखतो, काय परिचय आहे कोणाचा, काहीच परिचय, सगळा परिचय संपून जातो. तुम्ही फार श्रीमंत आहात, तुमच्या खात्यात आणि फार रक्कम आहे, फार तुम्हाला शेतीवाडी आहे, फार दुनियादारी, काय करता तुमच्या शेतीवाडीचं, तुमच्या ओळखीचं परिचयाचं वेगळंच जीवन आहे, दिव्य असणारं जीवन आहे. या सगळ्यांच्या पलीकडे असणारे जे छटाकटामी लोक आहेत यांचा काय विचार करून जीवन जगता. भगवंताकडे बघा, त्याच्याकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. निघाले महाराज, बिनधास्तपणे निघाले, नाथांची शरणागती केली. त्यांनी देवगिरीवर जाऊन तपश्चर्या करायला सांगितली. तिथं जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि प्रत्यक्ष दत्तात्रय भगवंताचा साक्षात्कार झाला. किती मोठी अवस्था आहे. प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान, जसे नाथ महाराजांना दत्तात्रय भगवान एका फकीराच्या रूपामध्ये त्यांनी दिसले, जनार्दन स्वामींना भेटण्याकरिता फकीराच्या रूपामध्ये आणि दत्तप्रभू येत होते. नाथांनी ते दुरून अशा पद्धतीने पाहिलं, पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. आणि त्यानंतर त्यांनी महाराज जेव्हा जनार्दन स्वामींनी म्हणतात असा प्रसंग घडला होता. झोळीमधून अशा पद्धतीने ते आले, एक झोळी बगलीमध्ये होती, कुत्रे बरोबर होते 2-4. आणि जनार्दन स्वामींना पाहिल्यानंतर दत्तात्रय प्रभूंना त्या फकीराच्या द्वेषात असताना फार आनंद झाला. दोघे एकमेकाला कडकडून भेटले. नाथ महाराज दुरून पाहतायत काय चाललंय आणि मग ते दडून बसले होते. दोघे एकत्र आले, घाईघाईती गळ्यातली झोळी खाली ठेवली, त्याच्यात कुठून तरी भाकरी आणल्या होत्या, शिळ्या पाकळ्या कशा जमा करून, एक खापर बरोबर होतं, कुठलीचं दूध काढलं होतं, त्याच्यामध्ये त्या भाकरी घातल्या, त्याचा काला केला आणि दोघांनी मिळून काला खाल्ला. श्रीगुरूंच्या मनामध्ये केवढं प्रेम नाथांविषयी आहे, माझ्या नाथालाही थोडा प्रसाद मिळावा म्हणून थोडा उपरण्यात बाजूला काढून ठेवला. आणि ते जेव्हा निघून गेले त्यावेळेला हळूच तो प्रसाद आणि अशा पद्धतीने द्यायला सुरुवात केली. मनामध्ये विकल्प निर्माण झाला, कुत्र्याचं दूध आहे, कुठून कुठून भाकरी गोळा करून आणल्या होत्या आणि ते मला देण्याचा प्रयत्न करतायत. हे विकल्प निर्माण झाला म्हणून त्यांनी देव समोर आला, पण कळाला नाही महाराज. म्हणून जनार्दन स्वामींचं श्रेष्ठत्व, जगाचा मालक त्यांना भेटण्याकरिता हे कळालं नाही. फक्त विकल्प, हा विकल्पच माणसाला अधोगतीला घेऊन जात असतो. पण परमार्थाची घडी जर जीवनामध्ये बसत असली तर त्याच्यात विकल्प येऊ देऊ नये. हा विकल्प त्यांनी मला कुठं दूर देशात घेऊन जाईल आणि कसा टाकून देईल हे सांगता येत नाही. पण पुन्हा एकदा दत्तात्रयांची भेट घडून दिली. समर्पण पूर्ण झाल्याशिवाय त्यांची त्यांनी भेट घडू शकत नाही आणि भेट घडल्याशिवाय त्यांची सेवा घडू शकत नाही. आणि म्हणून त्यांची सेवा मला घडावी, मला त्यांचं सेवक व्हायचंय. कोणाचं? ज्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे. जसं दादा स्वामींनी सगळं सोडून दिलं, काहीच विचार केला नाही कोणाचा, सोडून दिलं. तिथं नाथांच्या कृपेने सिद्ध झाले. इथं होते तोपर्यंत नरहरी होते, त्यांच्या मुलानं त्यांना आदरानं दादा म्हणावं. म्हणून
म्हणजे मुलाचं नाव श्री हरी म्हणजे हरिस्वामी. दादा स्वामींच्या मुलाचं नाव हरिस्वामी. त्या हरिस्वामीने त्यांनी फार प्रेमानं वडिलांना दादा म्हणा. मग त्यांच्या पत्नीनं पुन्हा पुन्हा त्यांनी म्हणजे बाळाच्या आईनं म्हणायचं म्हणजे हरीचे दादा आले, हरीचे दादा जेवले, हरीचे दादा त्यांनी असं करू लागले. हे दादा म्हणता म्हणता सर्वच लोकांच्या मनामध्ये हा दादा शब्द त्यांनी जाणला. मग घरातले पण सर्व लोक त्यांना दादा, गावातले पण सगळे लोक दादा म्हणू लागले. असे नरहरी पंत आधी नरहरी झाले, त्या नरहरीचे नरहरी पंत झाले. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी छोट्याशा लेकराच्या त्या प्रेमाने दादा झाले. आणि हे दादा अशा पद्धतीने ज्या वेळेला श्री गुरूंच्या सानिध्यात गेले त्यावेळेला श्री गुरूंच्या कृपेने ते सिद्ध महापुरुष झाले. नरहर सिद्ध झाले. ते सिद्ध होऊन आल्यानंतर त्यांनी तपश्चर्या करून भगवत साक्षात्कार करून इथपर्यंत आले ज्या वेळेला त्यावेळेला सगळ्या लोकांनी त्यांना ओळखलं दादा आले. पण दादा आता सामान्य नव्हते, दिव्य वेश धारण करून आले होते. दाढी वाढली होती, जटा त्यांनी वाढलेल्या होत्या. हे सगळी अवस्था त्यांनी पाहिली. बरोबर त्यांनी 4 शिष्य मंडळी होते आणि ते शिष्य त्यांना स्वामी म्हणत होते. त्या शिष्यांचे ते स्वामी आणि घरच्या लोकांचे दादा म्हणून दादा स्वामी असं नाव त्यांनी प्रचलित झालं. म्हणून त्यांना दादा स्वामी पंचक्रोशी सर्वच लोक दादा स्वामी नावाने ओळखू लागले. दादा म्हणण्याचं तात्पर्य श्रेष्ठत्व दाखवण्यात आहे. दादा म्हणण्याचं तात्पर्य आदरार्थी शब्दात आहे. दादा म्हणण्याचं तात्पर्य मोठेपण त्यांनी देण्यात आहे. असे दादा स्वामी श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठत्व मिळालं? सगळं द्वंद्व टाकून दिलं, सगळं द्वैत टाकून दिलं, कशाचीच अपेक्षा केली नाही. म्हणून तुम्हाला ऐकतात ना तुम्ही सर्वजण, तुम्हाला पण जर देव पाहिजे असला, तुम्हाला पण देवापर्यंत जर जायचं असलं तर फक्त देवाचाच विचार करा. लोकांचा विचार केल्यानंतर डोकं खराब होतं. लोकांचा विचार केल्यानंतर डोक्यामध्ये मुंग्या येतात. लोक स्वतः पण जगत नाहीत आणि दुसऱ्याला पण जगू देत नाही. या लोकांचा काय विचार करतात? कोण आहे ते लोक? काय त्यांचा अधिकार आहे? काय त्यांचा कोण आहे ते? कळतं ना मी काय म्हणतो ते? कशा करतात? आपण महत्व कोणाला द्यायचं हे जास्त महत्वाचं आहे. आपण जर यांना महत्व देत बसलो तर आपलं जीवन कसं उकळलेलं जाईल? भगवंतापर्यंत कसं? मग महत्व कोणाला द्यायचंय? मला फक्त देवाला महत्व द्यायचंय. मग देवालाच महत्व दिलं, द्वंद्वातीत झाले म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. अभंग घेण्याचं कारण असते ते द्वंद्वातीत आहे आणि त्यांची मला सेवा घडली पाहिजे. मी त्यांचा सेवक झालो पाहिजे. काय करू म्हणजे मी त्यांचा सेवक होईल? कोण पुण्य त्यांचा होईना सेवक? काय केलं म्हणजे मला त्यांची सेवा करता येईल? जेही द्वंद्वाधिक दुराविले त्यांनी द्वंद्व टाकून दिलं, त्यांची सेवा मला कशी होईल? म्हणजे भगवंता तू त्यांच्यामुळे तिथं बसलेला आहे म्हणून त्यांनी तुला सगळं कळतं. ते कसे भेटतील, त्यांची सेवा कशी होईल, काय पुण्य केल्यानं त्यांच्यापर्यंत जाता येईल. पण तूच मला काहीतरी वर्म सांग ना, तुझ्या अंतःकरणातल्या खुणा प्रकट करून मला सांग महाराज भगवंता. असं वर्म तुम्हाला सांग की काय पुण्य करू, काय साधन करू. त्या साधनेचं वर्म विचारतात. संतांच्या भेटीचं वर्म विचारित नाहीत.
काय साधना करू त्या साधनेचं वर्णन अभंग बालकांना बघा ना, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. काय व्हायचंय? सेवक व्हायचं. ते भेटावे असे म्हणता नाही, सेवक व्हायचं म्हणतात. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कोणाचा सेवक व्हायचं तुम्हाला? ज्यांनी द्वंद्व टाकून दिलं त्यांचा. जेही द्वंद्व अधिक दुराविले, म्हणून ती सेवा माझ्या हाताने घडावी याच्याकरिता काय पुण्य करू असं वर्म तू मला सांग. आयसी वर्म माझं दावेना आहे असं वर्म तुम्हाला सांग. तसंच अंतरीच्या खुणा प्रगट होणे. तुझ्या म्हणजे संतांच्या अंतकरणात त्या खुणा प्रगट करू सांग असं नाही म्हणायचं. मग तुझ्या अंतकरणात त्यांच्या विषयीच्या ज्या खुणा आहेत ना त्या सांग. मी त्यांना ओळखत नाही ना, तू त्यांना ओळखतो. माझा त्यांचा परिचय नाही, तुझा त्यांचा परिचय आहे. म्हणून की तुला ते चांगल्यापैकी कळतात. मग काय मी साधन केलं म्हणजे ते अशा पद्धतीनं त्यांची सेवा माझ्या हाताने घडेल. ते कशाने प्रसन्न होतील ते सांग. हा महत्वाचा विचार. काय कोणत्या प्रकारची सेवा करू, कशा प्रकारचं पुण्य करू, काय साधना करू म्हणजे ते संत माझ्यावर प्रसन्न होते. तुझ्याकडेच का आलो रे देवा? कारण मला तूच सर्वज्ञ वाटतोस, दुसरा कोणी दाखवू शकत नाही. संसारातल्या लोकांकडे आपण गेलो म्हणजे काहीतरी करा आणि एखाद्या संताची भेट मला घालून द्या. हे नेतील कोणाकडे तरी म्हणतील याला माळ घाला. माळ घालून तिला म्हणतील भेटले संत मला झालं माझं जीवन करतात. अशाने त्यांनी उद्धार होत नसतो. एवढ्या एवढ्याने कसं काय उद्धार होईल? म्हणून सामान्य माणसं त्यांनी त्या देवापर्यंत संतांपर्यंत येऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांना ते कळत नाही, तुला ते कळतात. त्यांचं वर्म तुला माहिती, ते कसे आहेत कुठे आहेत ते तुला माहिती आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून तू अशा पद्धतीने दाखव. संतांना देवाचं वर्म कळतं आणि देवाला संतांचं वर्म कळतं. म्हणून संत असे असतात ज्यांना देव कळतो. देव जर प्राप्त करून घ्यायचा असला तर संत बरोबर खानाखुणा सांगतात, तो तिथं अशा पद्धतीने भेटतो. म्हणून खानाखुणा सांगायचं काम दोघांचं एकमेकाला कळतं, दोघांचं सानिध्य आहे, दोघांची जवळीक आहे माणसं. हा महत्वाचा विचार. ठराविक एका मुद्द्यावर गेल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते. काय ठराविक मुद्दा आहे? मग ज्ञानाच्या माध्यमातून आत्यंतिक प्रलय झाला असं म्हणलं ना मी. ते आत्यंतिक प्रलय जीवनामध्ये त्यांनी झाला श्रीगुरूंच्या कृपेनं की जगत नावाची गोष्ट पूर्णपणे बाधित होते. मग त्याच्या दृष्टीने त्यांनी काही शिल्लक राहत नाही. एक परमात्माच त्या सगळे आकार दिसतात त्याला, पण त्या आकारामध्ये दडलेला परमात्मा त्याला दिसतो. परमात्म्याची दृष्टी प्राप्त झाली असते. मग त्याच्यानंतर अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याचं उरलेलं जे जीवन आहे, या उरलेल्या जीवनामध्ये घडणारे जे व्यवहार आहेत ते व्यवहार त्याच्या मर्जीने करतात. त्याला वाटतं असं असं जगायचं, तो त्या पद्धतीने जगतो. मग लोक त्याला त्या जगण्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? लोकच असतात ते त्या दृष्टीने पाहतात. पण तो मात्र स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्याची वृत्ती त्या प्रकारची झालेली असते आणि तो त्या स्थितीमध्ये अशा पद्धतीने गेलेला असतो. मग तो काय करतो? तो त्यांनी महाराज त्या परमतत्वाला देव स्वरूपाने समोर करतो आणि आपण त्याचं भजन अशा पद्धतीने करतो. मग त्या भजनामध्ये तल्लीन होऊन राहतो. ही त्याची अवस्था आहे. तर त्या देवाबरोबर खेळण्याची त्याची अवस्था. कोणत्या रूपाने पाहू शकतो देवाला? कोणते लोक दगडात पण पाहतात. ते दगड आणायचा, त्याला देव रूपाने नटवायचं, त्याची पूजा करीत राहायची. म्हणजे दगडात तरी देव दिसतोच की नाही, त्याला जिथं पाहायचा तो तिथं पाहिजे आणि तो त्या पद्धतीने भजन करेल. का? त्याला त्याचं वर्म कळालेलं आहे. हा देव सर्व घाटात गच्च भरलेला आहे. हा देव कानाकानात गच्च भरलेला आहे. मग या पिंडीत नाही का तो देव? पिंडीत पण आहेच ना. या मूर्तीत नाही का तो देव? या मूर्तीत पण आहेच ना. सगळ्या ठिकाणी. म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, अणु सुद्धा विषम नाही, सगळ्या ठिकाणी गच्च भरले. अवघे ब्रह्मरूप हरिता नाही ठाव, प्रतिमाचं देव काय सांगावे? सगळं तर ब्रह्मरूप आहे, एक कण सुद्धा त्याच्यावरून शिल्लक नाही. मग प्रतिमेत नाही का? सगळ्या ठिकाणी. माणसात नाही का? माणसात नाही. तुमच्यात नाही का? यांच्यात नाही का? आई बापात नाही का? भावा बहिणीत नाही का? कोणात नाही? मला ते सांगा. सगळ्यांमध्ये. तुमची दृष्टी काय सांगते हे जास्त महत्वाचं. का? व्यापक सर्व
हरे हा व्यापक सर्वगत हात व मुख्यत्वे वेदांत चिंतनाचे चित्त असू द्यावे सादर. हरी सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे हरीचं वर्म आहे. तुम्ही ऐकता सर्वजण, हरी कणाकणात गच्च भरलेला हे हरीचं वर्म आहे. हे कोणाला कळालं? संतांना कळालं. आपला विषय काय चाललाय? देवाचं वर्म संतांना कळतं आणि संतांचं वर्म देवाला कळतं. महत्वाचा विचार आहे. म्हणून संतांना देव कसा आहे? देव निर्गुण आहे, शब्दांच्या पलीकडचा. मग हे सगुण रूप काय उगाच त्यांनी तयार केले का? हे सगुण रूप निर्गुणापर्यंत जाण्याकरताच आहे. खरा परमात्मा शब्दांच्या पलीकडचा आहे. खरा परमात्मा आकाराच्या पलीकडचा आहे. आकार त्याच्या ठिकाणी नाहीच. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही ज्ञानोबराय म्हणतात. नाम रूप आणि संबंध, जाती क्रिया आणि भेद या सहाही गोष्टी फक्त आकाराच्या ठिकाणी आहेत. वस्तू म्हणजे परब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्म त्याच्या ठिकाणी नाही. मग ज्याच्या ठिकाणी ते नाही तिथं आपल्याला जायचंय, तो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. लोक इथंच अडकलेले आहेत आणि ते आकारात भांडणं करतात. ते म्हणतात आमचा असा वाकडा आहे, ते म्हणतात आमचा असा देव आहे, आमची देवी आहे, आमचा हनुमान आहे, आमचा गणपती आहे. काही सोंडीवाले, काही शेपटीवाले, किती देव मान, फार देव जमा झाले. हा महत्वाचा विचार. मग कोणाला एक तोंड आहे, कोणाला दोन तोंड, अग्नीला 2 तोंड आहेत, दत्ताला 3 तोंड आहेत, ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, कार्तिक स्वामीला नाही शंकराला 5 तोंड आहेत, कार्तिक स्वामीला 6 तोंड. 7 तोंडाचं काय माहित मला. किती देव वेगवेगळ्या तोंडाची. काहींना शेपटीच आहे लांबडच, ती थांबतच नाही. काहींची सोंडच आहे महाराज, काही गोळा करून आणते. असे कितीतरी त्यांनी देव जमा झाले. हे सगळेचे सगळे जरी देव असले तरी सुद्धा त्या सगळ्या देवांमध्ये दडलेलं जे तत्व आहे ते तत्व त्यांनी महाराज एक सच्चिदानंद घन असणारं तत्व आहे आणि ते तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे. हेच त्या परमात्म्याचं वर्म आहे आणि ते वर्म संतांना माहिती आहे. जसं परमात्म्याचं वर्म संतांना माहिती आहे तसं त्यांनी महाराज संतांचं वर्म सुद्धा परमात्म्याला माहिती आहे. ते कसे आहेत, ते काय आहेत, त्यांची चर्या काय आहे, ते कसे त्यांनी राहतात हे त्यांनी महाराज भगवंतालाच माहिती आहे. म्हणून भगवंतानं जर कृपा केली, भगवंताची कृपा जर झाली तर ते संत भेटतात. नाही तर फार अवघड आहे महाराज त्यांची भेट होणं, फार कठीण आहे असे संत त्यांनी भेटतात. पण भगवंतानं जर कृपा केली, भगवंताचं जर मनात आलं तर तो परमात्मा त्या संतांची भेट घडून देऊ शकतो. बघा उदाहरण म्हणून सांग, तुम्ही ऐकतात ना सर्व, महत्वाचा मुद्दा आहे. 5 वर्षाचा ध्रुव होता. किती? 5 वर्षाचा ध्रुव होता. या ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची आस लागली होती. 11ला 10 मिनिटं कमी असताना तो व्याकुळ झाला होता. म्हणजे देव भेटेल त्याच्या मनात त्यांनी भाव होता, देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे. आईने त्याच्या ढकलून दिलं होतं. मग सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या प्राप्तीकडे निघाला. त्याच्या डोळ्यासमोर काय टार्गेट आहे? देव. तो मनोमन त्यांनी देवाला म्हणतो, देवा मला तुझी प्राप्ती अशा पद्धतीने करून घ्यायची, मी तुझ्या प्राप्तीकडे निघालो. देवाची प्राप्ती कोणाशिवाय होत नाही? संतांशिवाय होत नाही. मग देवाला संतांचं वर्म कळतं. देवाला संतांचं वर्म कळतं. तो देव बरोबर कृपा करतो. जिथं जिथं अडकाव झाला असेल ना तिथं संतांना पाठवून देतो. अरे 17 पुराणांची रचना ज्यांनी केली, 1.25 लाख श्लोक असणारं महाभारत ज्यांनी रचना करून ठेवलं, त्याच्यात जास्त झालं. देवाचं चरित्र त्याच्यात घातलं. 25,000 श्लोक हरिवंश पुराणाची बाजूला काढली. 1 लाख श्लोक आहेत भारत महाभारतामध्ये. एवढं त्यांनी वाङ्मय ज्यांनी तयार केलं. अरे उत्तर मीमांसा शास्त्र ज्यांनी तयार केलं, ब्रह्मसूत्राची रचना ज्या व्यासदेवांनी केली त्यांना समाधानच मिळालं नाही. मग चिंतातूर झाले. शम्यपराश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या तटावरती उद्विग्न होऊन बसले होते, भगवंताचं स्मरण करीत. मग भगवंताला कळालं यांना संतांची भेट झाली पाहिजे, कारण देवाला संतांची वर्म कळत. मग देवानं कृपा केली आणि कृपा करून नारदांना पाठवून दिलं. नारदजी महाराज आले आणि नारदांनी व्यासाला उपदेश केला 4 श्लोकांचा. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे सर्वांना ज्ञात आहे. देवाला वर्म कळतं संतांचं, देव बरोबर संतांना तिथं पाठवून देतो. कारण ते संत म्हणजे त्यांनी महाराज भगवंताचं मन आहे. देवाच्या मनात आलं की संतांना एखाद्यावर कृपा करण्याकरिता जावं लागतं. तसा 5 वर्षाचा ध्रुव होता. तो जंगलात जाण्याकरिता निघाला होता आणि तो जंगलात त्यांनी जात असताना निडरपणाने 5 वर्षाचं वय पण फार करारी होता, क्षत्रियाचा पुत्र होता. म्हणून त्यांनी निघाला होता. तिथं भगवंताला करुणा आली की हा शुद्ध अंतकरणानं मला भेटण्याकरिता निघालाय. याला जर माझी भेट व्हायची असेल तर संतावेला प्राप्ती नाही असे वेद देते काही संत भेटले पाहिजे. मग कोण आहेत संत? त्याचं वर्म फक्त देवाला माहिती आहे. मग देव त्यांनी महाराज संतांना प्रेरणा देतो आणि प्रेरणा देऊन ते संत त्यांनी महाराज येतात आणि येऊन कृपा करतात. नारदजी महाराज आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्याला उपदेश केला. तत्तात गच्छ भद्रंते यमुना यस्तटं शुचिः
पुण्यम मधुबनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिही. हरीच्या सानिध्यात त्यांनी मधुबनात जाऊन तपश्चर्या केली. त्याने तपश्चर्या केली. नारदांनी उपदेश केला, हे ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमः वासुदेवाय. वासुदेवाय नमः वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवायचा उपदेश केला. आणि छोटासा 5 वर्षाचा ध्रुव त्याने मला संत कृपेने तरुण गेला. महत्वाची गोष्ट आहे. राजा परीक्षितावर मरण संकट आलं आणि ते मरण संकट आल्यानंतर ते काय करावं प्रश्न पडला. ऋषीमुनी आले होते, सगळ्यासमोर विचारत होता, पण कोणी त्याच्या मनासारखं उत्तर त्याला देत नव्हतं. मग काय करू? मी आईच्या गर्भात असताना ज्यानं मला सांभाळलं तो परमात्मा कुठे लागला? तो सर्वांचा सांभाळ करतो. पालिता गोप सौंदर्य असं पुष्टक कोपिनोगत हा तो कुठे गेला? त्याचा धावा केला पाहिजे. भगवंताचा धावा करायला सुरुवात केली महाराज. हे पकड़ लो बाहर घुराई नहीं तो डूब जाएंगे. डगर ये अगमन जानी पथिक में मूढ़ ज्ञानी. संभालोगे नहीं राघव तो कांटे चुभ जाएंगे. हमारा कुछ न बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी. मला काय बिघडलं रे? तुझ्या नावानं त्यांनी निघालोय. आता बुडाला तरी तुझाच, तरलो तरी तुझाच. ही फार मोठी भूमिका आहे महाराज. अंतकरणाच्या पटलावर हे वाक्य लिहून घ्या. देवाच्या दिशेने तोंड करून निघा आणि देवाला म्हणा, मी जसा आहे तसा तुझाच आहे. मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तुझाच आहे. मी कसा आहे असू दे, सगळ्या जगाचा मी खरकटा असू दे, काम क्रोधाने विकारांनी वासनेने मी बरबटलेला असू दे, मी जसा असेल तसा तुझाच आहे देवा. आणि तुझ्या नावानं त्यांनी जगतोय. जर आता मी बुडालो, आता जर मी त्यांनी अधोगतीला गेलो तर त्याला जबाबदार मी नाही, तू असणार आहेस. असं जर म्हणलं तर भगवंताला यावं लागतं महाराज. तो जगन्नियंता परमात्मा कृपा करण्याकरिता येतो. त्याला संत कळतात. त्याने शुकाचार्यांना प्रेरणा दिली आणि शुकाचार्य महाराज राजाच्या समोर आले. राजाने साष्टांग प्रणिपात केला. देवाला संतांचं वर्म कळतं. शुकाचार्य भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम आहे. हे कोणाला माहित होतं? राजाला माहित होतं का? नाही. हे कोणाला कळत होतं? देवाला कळत होतं. धावा कोणाचा केला होता? देवाचा केला होता. आलं कोण? संत आले. का बरं? देवाला संतांचं वर्म कळतं. पाठवून दिली महाराज. त्याने साष्टांग प्रणिपात केला. उंच आसनावरती बसवलं. त्यांची पूजा करू लागला. हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. साष्टांग प्रणिपात केला. त्यांची शरणागती केली. त्याचा परिणाम काय झाला? शुकाचार्यांनी राजा परीक्षितावर कृपा केली आणि कृपा करून त्याचा उद्धार झाला. पण शुकाचार्य का भेटले? भगवंतानं कृपा केली म्हणून. भगवंताच्या कृपेशिवाय संत कळत नाहीत. भगवंताच्या कृपेशिवाय संत भेटत नाहीत आणि भगवंताच्या कृपेशिवाय संतांची सेवा सुद्धा करता येत नाही. हे जगद्गुरु तुकोबारांना चांगलं माहिती आहे. म्हणून ते म्हणतात, असं कोणतं पुण्य करू, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. त्यांचा सेवक होण्याकरिता त्यांनी मला असं कोणतं पुण्य प्राप्त करून घ्यावं. जेही द्वंद्वाधिक जोडा गेले ज्यांनी द्वैत घालून देवा. आईसी वर्मे मज दावी नारायणा. त्याचं वर्म मला सांग. अंतरेच्या खुणा प्रगटोनी, तुझ्या अंतकरणात त्यांच्या विषयीच्या खुणा आहेत. तुला माहिती आहे ते भक्तीनं संपन्न आहेत. तुला माहिती आहे ते वैराग्यानं संपन्न आहेत. तुला माहिती आहे ते ज्ञानानं संपन्न आहेत. तुला माहिती आहे ते सर्वात्मक भावनेला प्राप्त झालेले आहेत. काय शुकाचार्यांचं वर्णन करताना भागवतात वर्णन केलं. हे यम प्रवर्णन्तमपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया सर्वोभिनेदु तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोऽस्मि यम प्रव्रजन्तम. जे सदैव प्रवाहित होतात त्यांची अवस्थाच अशी झालेली आहे. ही अवस्था दुसऱ्या कोणाला कळत नाही, ती भगवंताला कळाली. म्हणून भगवंतालाच ते कळतं. म्हणून भगवानच संतांची भेट घडून देऊ शकतो. अशी संतांची भेट आपल्यासारख्याला होणं शक्य नाही. ती फार दुर्लभ आहे, फार कठीण आहे, फार अवघड आहे. जेव्हा भगवान कृपा करेल तेव्हा संतांची भेट होईल. महाराज वर्णन करून सांगतात.
पेटी आणि स्वर धरला असं संपून गेले असते स्वर कशाला एवढं आटायचं गोड लागतंय कानाला म्हणून त्याच्या पुढचं उठाण नाही म्हणता मग आतडे तुटायची वारी होते कोण नाही नंतर विचारी तुम्ही पिळे घालता आतड्याला आणि मग हे आता ऐकतात फार छान म्हणतात ते म्हणतात हा फार छान गायन केलं आणि नंतर आतड्याला ज्यावेळेस तकलीफ होते ना त्या कामाला कोणी चौकशा करायला येत नाही मग काय करायचं मस्त भगवंताकरता गायचं शांत सायलेंट गायचं फार आनंदाची गोष्ट आहे असू द्या भाऊ वगैरे आणि संस्कृती परी जगे जेटली मुद्द्यावर आलं पाहिजे ना परी जगे जेटली करू नये भगवंतानं कृपा केली की संत भेटत असतात लक्षात घ्या या अभंगामध्ये जणू तुकोबराने संत भेटलेले आहेत अभंग हे चरण बघा ना कसं आहे ते म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली भगवंतानं कृपा केली संतांची भेट होणं फार अवघड आहे पण देवानं माझ्यावर कृपा केली आणि देवाच्या कृपेने मला संत भेटले पर्यंत ठीक आहे पण आता मला काय करायचं त्यांची सेवा करायची सेवा कशाने करेन सांग संत भेटतील कशाने हा मुद्दा नाही त्याच्या कृपेने भेटतात त्याला वर्म कळतं त्यांच्या भेटीचं इथपर्यंत ठीक आहे तोच आणून देतो त्या संतांना पण संत भेटल्यानंतर संतांची सेवा कशी करू काय पुण्य माझ्या पदरात असेल ज्या पुण्यानं मला संतांची सेवा करेल अनेक प्रकारचं पुण्य असतं मला तुम्ही अन्नदान करा पुण्य लागेल तुम्ही एखादी पानपोळी घाला पुण्य लागेल सप्ताहात मदत करा पुण्य लागेल तुम्ही एखाद्याची सेवा करा पुण्य लागेल वेगवेगळ्या प्रकारचं पुण्य ह्या पुण्याचा चारा चोरा आहे हा त्यांनी मला थोडा 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 म्हणजे तिळ तिळ पुण्य साचा पडे बघा बरं प्रमाण तिळ तिळ पुण्य साचा पडे हे तो बहुता जन्मी घडे नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा भगवंताचं नाम तोंडात येण्याकरिता तिळा तिळानं पुण्य साचलेलं असलं पाहिजे आणि संतांचा समागम घडण्याकरिता सुद्धा तिळा तिळानं पुण्य साचलं पाहिजे जर पुण्य पदरात असलं तरच संत भेटतील आणि फक्त भेट होण्याकरिता वेगळं पुण्य आहे आणि सेवा करण्याकरिता वेगळं पुण्य लागेल भेटले संत पण सेवा करण्याचा योगच जुळून आला मग काय करायचं काही संत भेटतात पण पायाला हात सुद्धा लावता येत नाही काही संत भेटतात पण एक शब्दभर त्यांच्याशी बोलता सुद्धा येत नाही असे काही महापुरुष असतात की ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त असतात कोणाला त्यांचा स्पर्श करता येत नाही कोणाला त्यांच्याशी बोलता येत नाही मग सेवा करतात लांबची गोष्ट राहिली महाराज लांबची गोष्ट राहिली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या महिमेत राहावं ते जर त्यांनी खाली आले तर समाजाला काय किंमत आहे मला संत आले तरी लाथाळा जोरात करतील अशी त्यांची अवस्था लोकल व्हायचं नाही तुम्ही लोकल झाले की मग त्रास आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लोकल झाल्याचा आहे तुम्ही तुमचं मोठेपण सोडून खाली आले आणि तुमचा त्यांनी मुद्दा तुम्ही स्वतःच्या हाताने घालवला त्याला आता घातल्याच म्हणायचं तुम्हाला समाजाचा नियम आहे मला म्हणून आपण त्यांनी आपल्या मस्तीत राहावं त्या स्थितीत आहेत ते संत खाली उतरत नाहीत मला काही सहिष्णुता प्रेम त्यांच्याकडे असं नाही प्रेमानं गच्च भरलेले आहे म्हणून पण त्यांची सेवा सगळ्यांच्या भाग्यात नसते म्हणून ती सेवा त्यांनी मला घडावी याच्याकरिता कोणतं पुण्य आहे सांग मला भेटलेले आहेत बहु अवघड आहे फार अवघड आहे संतांची भेट दादा स्वामींसारखे संत आम्हाला भेटले दादा स्वामींसारखे संत आपल्या सर्वांना नाही भेटले का सांगा भेटले की नाही भेटले समाधी आपल्या गावामध्ये आहे ती समाधी म्हणजे त्यांनी आता समाधी कशा असतात गेल्यानंतर त्यांना तिथे बांधून नेऊन बसवतात आणि मग वरून मीठ घालतात आणि त्याच्यावर समाधीची शिळा बसवतात ही समाधी तसली नाही माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरांची जशी संजीवन समाधी आहे आणि अशी समाधी महाराज दादा स्वामींची तू म्हणाल कशावरून दोघा पिता पुत्रांच्या समाधी आहे मृत्यू झाल्यानंतर जर समाधी दिली म्हणावं तर दोघांचा एका वेळेला मृत्यू कसा होईल तर काय ना आणि तर्कात बसतं मला लक्षपूर्वक आता वकील साहेबांजवळ तुम्हाला जास्त तर्काने विचार करायचं एक मनुष्य जर मृत्यू पावला तर त्याची समाधी केली जाईल दोन समाधी शेजारी शेजारी आहेत मृत्यूनंतर समाधी दिली असं जर म्हणत असाल बसत नाही गणितात मग दोन समाधी शेजारी शेजारी आहेत जिवंत समाधी आहे संजीवन समाधी आहे आजही चैतन्य रूपाने ते त्या स्थानावर विराजमान आहेत कोणाकरिता ते माझ्याकरिता आहेत हे जसं मी म्हणतो तसं सगळ्या लोकांनी हात लावायचा छातीला आणि म्हणायचं दादा जसे ज्ञानोबा जगाच्या उद्धाराकरिता बसले तसे दादा स्वामी हरिस्वामी माझ्या उद्धाराकरिता तिथं बसले आहेत की मिळाले की नाही मिळाले आता मिळाल्याचा प्रश्न मिटला आता आपल्याला त्यांची सेवा कशी करतील हा मुद्दा आहे मग काय तो उचलणार का उद्या हे टाळ उचल ते तसं नाही जमत आपल्याला झाडून घेणार का तसं नाही जमत
हे बाकीचे काही काम जमत नाही. पंक्ती वाढायच्या नाही, नुसतं पंक्ती पठाण दणकून आणायचं माझं. पंक्ती जर वाढलं काय जीव जाईल का, काय रोग उठल का, पण सेवा नाही करायची. फक्त काय भेटले संत इथपर्यंत ठीक आहे, सेवा कधी करणार. सेवा जास्त महत्वाची. सेवा करण्याकरिता सुद्धा पुण्य असावं लागतं. म्हणून फार अवघड आहे संतांची भेट, पण देवाला कृपा केली. आणि काय कृपा केली, ते संत आम्हाला प्राप्त करून दिले. आता फक्त एकच मुद्दा राहिला, सेवा करण्याचा. मी त्यांचा सेवक कसा होईल हा त्यातला भाग आहे. महाराज झाले सेवक, तुम्हाला त्यांची सेवा भेटली, मग काय होईल म्हणजे काय नाही, मी वृत्तीवरच येणार नाही. मी पुन्हा त्यांनी संसाराकडे पाहणारच नाही. या संसाराला मी डिमांडच देणार नाही. या संसारातले पद मोठेपण काय काय या संसारात बुवा होणं म्हणजे पद आहे. बुवा होण्याकरता जीव जातो महाराज अख्खा. बुवा होण्याकरता जीव कसा वेस होतो. मला बुवा म्हणलं पाहिजे, महाराज म्हणलं पाहिजे, शास्त्री म्हणलं पाहिजे, आचार्य म्हणलं पाहिजे, माझ्या पुढे पालथं पडलं पाहिजे, माझे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे, माझ्या फुलांचा वर्षाव केला पाहिजे. बुवा झाला म्हणजे काय झाला, बुवा झाला म्हणजे काय असं तीर मार. बुवा झाल्याने काही माणूस त्यांनी मुक्त होत असतो का. तुम्हाला बुवा मुक्त नाही व्हायचं, मग कोण मुक्त होईल. मुक्त होण्याकरिता वेगळीच साधन आहे. नुसतं त्याने लोकांची गंडवणी, लोकाला गंडवायकरता कंबर बांधून मी छान छान बोलतो, मला गोलमट बोलायची सवय लागली. आणि छान छान बोलून लोक त्यांनी गोळा करायचे, 2-3 तास खिळून ठेवायचे. लोक म्हणतात फार चांगला माणूस आहे. माझ्या पोटात उकिरडा तुम्हाला दिसतो का, काय घाण भरलेलं तुम्हाला दिसते का, अजिबात दिसत नाही. हा महत्वाचा विचार आहे. बाहेरून त्याने उपरिषद खूप बरी, अंदर की राम जाणे. म्हणून वरतून त्यांनी काय दिसतं त्याच्यावर त्यांनी मोक्ष अवलंबून नसतो, आतमध्ये काय आहे त्याच्यावर मोक्ष अवलंबून असतो. हा महत्वाचा विचार. आतून संत हे आतून पाहिजे असतात, ते आतून आहेत. म्हणून बाहेरून त्यांनी हे होण्याकरिता जीव त्यांनी जाऊ देऊ नये. मोक्ष प्राप्त करायचा असेल, जर त्यांनी परमपदाला जर जायचं असेल तर ते निर्मळ केलं पाहिजे. म्हणून ते त्यांनी महाराज या संतांच्या माध्यमातून होईल. असे संत त्यांनी आपल्याला कळणार नाही, त्यांची सेवा आपल्याला घडणार नाही. जर त्यांची सेवा घडली तर काय होईल, वृत्ती निवृत्त होऊन जाईल. सहज मी अंधाळा गा निज निराकार बनते, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले काही जेथेच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सुखे दोघा शून्य सारवली तेथे. मोठा लांबच गा अभंग आहे. श्रीकोट शिखरी गा दान मिळे येते, टाकिली पात्र धोळी धर्माशा. कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. अरूप जागविला दाता घेऊन छंद. साधना आहे ही, साधना जीवनामध्ये त्यांनी घडली की मग कोणाच्यामुळे साधना घडेल त्यांची सेवा केली की ते सांगतील, ती साधना देतील. महाराज फक्त सेवा करून नका. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, देव कळावा असं वाटत असेल तर संतांची सेवा घडली पाहिजे. ती सेवा घडल्यानंतर आपल्या जीवनात मिळत असते. फक्त कृतज्ञ व्हायचं नसतं, ते देतात त्यांच्याच कृपेने मिळत असतं. फक्त कृतज्ञ जर झालं तर मग असलेलं पण संपून जातं. मग देवच आहे ना मध्यस्थी. संतांची भेट घडून देणारा पण देवच आहे, संतांची कृपा त्याने प्राप्त करून देणारा पण देवच आहे, संतांची सेवा घडवून देण्याकरिता कारणीभूत पण देवच आहे. आणि कृतज्ञपणा जर केला तर सगळं गबाळ काढून घेणारा पण देवच आहे. देवाला सगळंच काय कळतं, देवाला सगळं दिसतं, देवाला सगळ्या गोष्टी कळतात. तो सर्वज्ञ आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये दादा स्वामींसारखे संत मला भेटले, त्यांची सेवा मला घडावी असं वाटतं. जर ती सेवा मी केली तर काय होईल, त्यांची कृपा माझ्यावर वर्षाव करेल. आणि त्यांच्या कृपेच्या वर्षावरनं काय होईल, माझी वृत्ती निवृत्त होऊन जाईल. मी परत वृत्तीवर येणार नाही, सुख स्वरूप होऊन जाईल. ती सुख स्वरूपता मला प्राप्त होईल. हे गोवी सांगतो. ही सुखरूप म्हणजे सुखाचे शेजारी पहुडणे असा शब्द आहे. सुखरूप होणं आणि सुखाच्या शेजारी पहुडणं फरक आहे. जसं त्यांनी त्या संतांविषयी बोलतो, जीवाची परितुके महेश. काय त्याच्या आधीच मला आठवत नाही, पण तो जीवाची परितुके महेश. हे असो हा दिठवा जयावरी धडके, का पद्मगुरु माथा पारखे. तो जीवाची परितुके महेश. तो शंकर होईल असं म्हणत नाही ते. त्याची दृष्टी, त्या महापुरुषाची दृष्टी आपल्यावर पडली 11 वाजता. आता तुम्ही 11 आल्यात मला माहिती, मी थांबणार आहे लगेच. मी बरोबर करून आलो तिकडून कथा लवकर सोडून. लक्ष करू काय का, म्हणजे दृष्टी पडली. पद्म करू माथा पारुखे, त्यानं मस्तकावर हात ठेवला. त्याचा स्पर्श माझ्या मस्तकाला झाला. त्याच्या हाताच्या स्पर्शानं त्याच्यातून दिव्य असणारा शक्तिपात झाला. दिव्य कृपा प्रवाहित झाली. त्याच्या कृपेनं माझ्यामध्ये सुप्त असणारी ऊर्जा जागृत झाली. ती फक्त जागृत झाली अशी नाही, ती ऊर्ध्व झाली. ती ऊर्ध्व झाली असं नाही, तिनं त्या परमपदाला गाठायचं काम केलं. अशी स्थिती निर्माण झाली. जीवदशेतच आहे त्याच्याकडे. त्यानं सर्वज्ञता प्राप्त झाली असं नाही, सर्वशक्तिमान झाला असं नाही, तो त्याने शिवच झाला असं नाही, पण शंकराच्या तुलनेचा झाला. कशामुळे झाला, हे असं तिथेवर फक्त दृष्टी पडली संतांची.
फक्त त्यांनी स्पर्श झाला संतांचा मस्तकाला का पद्म करू माथा पारुखे, तो जीवच आहे. शब्द बघा, परी तुके महेशशी तुलनेला येतो. कोणाच्या? शंकराच्या तुलनेचा होतो. शंकर सुद्धा त्याचा सन्मान करतो, महादेव त्याचा सन्मान करतो. एवढं सामर्थ्य आहे कोणात? संतांच्या दृष्टीत. ते ज्याच्यावर दृष्टी टाकतील तो शंकरासारखा अधिकारी होतो. शंकर झाला असं म्हणलं नाही. तसं सुखरूप होणं आणि सुखाच्या शेजारी पोहोचणं याच्यात फरक आहे. संत सुखरूप असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून देते. जगामध्ये सुखरूप फक्त देवच आहे. एवढे भूमातच सुखम नाते सुखम असते. भूमा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि परमात्माच सुखरूप आहे. त्या संतांची जर मला सेवा घडली तर कृपा होईल संतांची आणि त्या कृपेने त्यांनी मला परमात्मा प्राप्त होईल. तू प्राप्त होशील देवा, तू कळशील देवा आणि कळल्यानंतर मला अखंड तुझा संग त्यांनी घडेल आणि मी तुझ्या संगतीमध्ये राहील. सुखाचे शेजारी पहुडेन अशी अवस्था म्हणजे वृत्ती निवृत्त होईल, अंतर्मुख होईल, सुखाच्या जवळ जाईल आणि सुखरूप अवस्था प्राप्त होईल. कोणामुळे? संतांच्या सेवेमुळे. उपक्रम करताना म्हणजे कोण पुण्य त्यांचा होईल सेवक आणि उपसंहार करताना त्यांनी म्हणतात म्हणजे माझी वृत्ती त्यांनी अशा पद्धतीने अंतर्मुख होईल आणि मी सुखाच्या शेजारी पहुडेन. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात जर करायचे असेल तर सेवा आणि सुखरूपता. सेवा आणि सुखाचा शेजार. सेवा केल्याशिवाय परमात्मा सुखाचा लाभ प्राप्त व्हायचा नाही. उपक्रम करताना सेवा म्हणले आणि उपसंहार करताना सुखाच्या शेजारी पहुडेन म्हणले. म्हणजे त्यांनी मला दोन गोष्टींचा समन्वय जर करायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, सुखरूप परमात्म्याची भेट व्हायची असेल, सुखरूप परमात्म्याचा संग व्हायचा असेल, परमात्म्याच्या शेजारी जर पोहोडायचं असेल, एकच उपाय काय? सेवा. कोणाची? संतांची सेवा. कोणत्या संतांची? द्वंद्वातीत झालेल्या संतांची सेवा. कसे भेटतात? भगवंतानं कृपा केल्यानंतर भेटतात. हे सूत्र आहे अभंगाचं. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या संतांच्या पर्यंत गेलून कृपा झाली की मग जीवन करतात होईल. महाराज कमने मगन ये वृत्तीवरी, तो कमने मगन ये वृत्तीवरी, तो कमने
अंतरिका गुना प्रगटोनी अंतरिया चांगलं म्हणेल वा म्हणायचं नाही मग काय म्हणायचं मला वाटलं 11 वाजून 5 मिनिटं झाली आता हे माझ्याकडे राग राग बघतील ते सुंदर गायन करतात म्हणलं मला काय चिंता आहे आता थांबतो काळजी करू नका म्हणून ते तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी जर असं त्यांनी संतांची सेवा मला घडली तर मी वृत्तीवर येणार नाही सुखाचे शेजारी म्हणजे भगवंताचा संग मला घडेल सुखाचे शेजारी पहुडेन म्हणजे देवाच्या संगतीत कायमस्वरूपी राहीन अशी स्थिती जगद्गुरु तुकोबारांना अपेक्षित आहे आणि ती स्थिती सेवेनं प्राप्त होऊ शकते म्हणून सेवा कशी घडेल म्हणतात भेटतील कसे कळतील कसे हा मुद्दा नाही सेवा कशी घडेल हा मुद्दा आहे म्हणून सेवा त्यांनी घडली पाहिजे सेवा सर्वांच्या भाग्यात नसते सेवा जर संतांची करायला लागले तर लोकांना ते सहन होत नाही महाराज एखादा संतांच्या सेवेत लागला की लोक त्याच्यातही बोटं घालायला सुरुवात करतात हे सर आहेत पुढे बसलेले ते मला लहानपणचं आठवते शाळेत आम्ही हे आम्हाला शिकवायला होते आणि त्यांचा क्लास जर असला हे बाबांचे सेवक परमपूजनीय आदरणीय वंदनीय प्राप्त स्मरणीय संत चंद्र छगन बाबा बाळनाथगडवरचे बाबा बाबांचे सेवक म्हणजे सगळं काम त्यांनी आमचा क्लास घ्यायला आले ना तरी पण क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा म्हणायचं बाबा असं म्हणतात मग ते पोरांना सांगायचं बाबा असं म्हणतात कोणते बाबा छगन बाबा पोर असे वात्रट टार्गेट होते महाराज यांचं नाव थोडं छगन आता कोणाचा तास आहे म्हणजे छगनचा आता कोणाचा पिरियड म्हणजे छगनचा म्हणजे काय कशी मनोवृत्ती बघा लोकांची ते काय झाले होते फक्त सेवक झाले कोणाचे सेवक झाले आजही ते बाबांचे सेवक आहे जग झालं त्यांना काय घेणं देत नाही ते आजही ते प्रमाण बोला आपण गप्पा मारायला लागलो काय बाबा असं म्हणतात म्हणजे काय प्रमाण त्यांना कोण आदर्श आहे बाबा आदर्श म्हणजे बाबांचे कोण झाले सेवक झाले लोक काय वकाना घालायला लागले छगनचा तास आहे आला छगन काय करावं म्हणजे लोक एखादा सेवा करायला लागला की लोकांनी बोट घातलीच म्हणायचं हा महत्वाचा विचार आहे मग सगळ्यात आधी बोट घालणारी बाजूला करा बोट घालणाऱ्यांना नावं ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही महत्व देता तुम्ही त्यांना वाढवलाय तुम्ही त्यांना महत्व देऊन मोठं केलंय त्यांना मोठं करूच नाही त्यांना मोठं करण्याची काय आवश्यकता नाही मस्त किती दिवस सहन करायचं हे तुम्हाला असं म्हणताय काय करू मग ते म्हणतंय मग मी काय करू देत ते म्हणतंय त्याला तसं वाटतं मी काय करणार आहे त्याला तुम्हाला जर एखादं म्हणलं ना गुरुजी की तुमचे विषय असतात त्याला मी काय करू मग ते तसं म्हणतंय भगवती मीराबाई होते की नाही त्यांना सगळं लोक नावं ठेवत होते मग ती लोक काही मीरा हो गई बावरी म्हणजे बावरी झाली ती मग तिची नणंद होती ती नणंद तिला त्यांनी समजून सांगायला म्हणे मीराबाई पायात घोंगरं बांधले हातात एक तारा घातला गावात त्यांनी हिंडायला लागली आणि लोक तुला नावं ठेवतात म्हणजे मी काय करू मग लोक नावं ठेवतात लोकांना परवडतंय नावं ठेवायला नावं ठेवायला तरी अक्कल लागते महाराज
एखाद्याची निंदा करण्याकरिता, काड्या करण्याकरिता, खलबत्ती कुटाय करता, त्याच्याविषयी चांगलं वाईट बोलण्याकरिता सुद्धा डोकं लागतं. त्यांना डोकं आहे हे सगळं करायचं. मी काय करू म्हणता? म्हणून किती दिवस सहन करायचं? ही सहनशीलता त्यांनी मला संपून जाते आणि एकदा सहनशीलता संपली की तो मनुष्य निडर होतो. मग काळाच्या समोर सुद्धा छाताडवर करून उभा राहतो. कर तुला काय करायचं, जा, तू नेणारच आहे एक दिवशी. तू मला न्यायच्या आधीच मी सगळं सोडून दिलं. चल, कोण आहे तू? कोणाला म्हणायचं? काळाला म्हणायचं. सगळ्यात महत्वाचं होत आहे, काळाला सुद्धा भ्यायचं काम शिल्लक राहिलं नाही. बाकीच्या शेवट्यांना भ्यायचं काय काम आहे का आता? अजिबात नाही. मग कोणाचा काही विचार करायचा नाही. तुम्ही सेवा करायचं, व्रत धारण करायचं. तुमचं जीवन सेवेकरता खर्च नाही. कीर्तन करणं ही सेवा आहे. भगवंताचं चिंतन करणं ही सेवा आहे. हेच माझं अनुष्ठान आहे. नित्य करीतो कीर्तन, हेची माझे अनुष्ठान. चित्ताचे आसन, चुका करीतो कीर्तन. चित्ताच्या आसनावर त्यांनी भगवंताचं कीर्तन करतो आणि भगवंता करताच करतो. आता फक्त देवाचा माझा संबंध आहे, जगातल्या कोणाचाच माझा संबंध नाही. कोण असतील ती आई असेल ना तर बाप असेल ना तर भाऊ असेल ना तर फलाना असेल, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. माझा संबंध फक्त माझ्या देवाशी आहे. अशी भावना जर आमच्याकडे निर्माण झाली तर त्या देवाच्या जवळ जाण्याकरिता संतांची गरज आहे आणि संतांच्या जवळ गेल्यानंतर सेवा करायची गरज आहे. आणि ती सेवा कोणत्या पुण्याने प्राप्त होती सांग देवा? कोण पुण्य त्यांचा होईना सेवक. जे द्वंद्वारिक दुरावले ऐसी बरमे मज दावी नारायणा. अंतरीच्या खुना प्रगट होती, बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी. सुखाची शेजारी पहोडे, कोण आहेत असे संत? ते संत ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, दादा स्वामी आदी करून आहेत. मग त्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर